साऊंड ऑफ करायचा ना? नाही, राहू दे चालू. तर नमस्कार मैत्रिणींनो. नाही माईक म्यूट करू द्या, ते पण रिबाउंड होतं. ओके. तर नमस्कार मैत्रिणींनो, माझ्यातले मी या ग्रुपतर्फे आपण आजचा 15 मे हा दिवस जागतिक कुटुंब दिवस त्यानिमित्ताने साजरा करत आहोत. संपूर्ण जगभरात 15 मे हा दिवस कुटुंब दिवस म्हणून साजरा केला जातो. तर त्या निमित्ताने मग कुटुंबाबद्दलचे महत्त्व किंवा एकत्र ची महती, नातेसंबंध आणि एकत्र कुटुंबात असणारा आधार, प्रेम, विश्वास आणि आपुलकी याबद्दलची माहिती म्हणा किंवा मग महत्त्व हेच लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करायचं. म्हणूनच आजचा 15 मे हा दिवस जागतिक कुटुंब दिवस म्हणून साजरा केला जातो. कसं आहे, मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याला एकट्यानं राहण्यापेक्षा जास्त 4 लोकांमध्ये मिळून मिसळून राहणं केव्हाही त्याला आवडतं आणि ते पसंत आहे. पूर्वापार मनुष्य प्राणी हा कळपानेच किंवा एकत्र समूहानेच राहत आला. यातून मग पुढे जाऊन कुटुंब ही संस्था जसे वाढत गेले त्यामुळे तसं कुटुंब संस्था ही उदयास आली. म्हणजे ह्या संकल्पनेतूनच मे बी आली असेल की एकत्र राहायला आवडतं, कळपाने समूहाने पूर्वापारपासून लोकांना राहायला आवडतं, म्हणूनच कुटुंब ही संस्था उदयास आली असेल आणि ती आलीही. आणि पण जसं काळ बदलत गेला तसं एकत्र कुटुंब जे होतं, जे वटवृक्ष आपण म्हणतो त्याला, सगळे नाते एकत्र, तो वटवृक्ष छोटा छोटा होत जणू तो आता फ्लॅट सिस्टीममध्ये येऊन जसं प्लांटचं बोन्साय होतं तसं कुटुंबाचं पण एक बोन्साय झालेलं आहे, लिमिटेड झालेलं आहे, त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंब. तर याच विषयावरती आज चर्चा करण्यासाठी आपल्या ग्रुपमधल्याच लेखिका मैत्रिणी आपल्यासोबत आलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपल्या ग्रुपमध्ये चर्चासत्रामध्ये सामील झालेल्या मैत्रिणी आहेत स्वाती बालुरकर देशपांडे, स्मिता बोंद्रे आहेत, अपर्णा कवडे आणि संगीता मेहता. तर आपण आजच्या या चर्चासत्राला सुरू करत आहोत. आता स्मिताताई, मला तुमच्या ऐकायला आवडेल की कुटुंब म्हणजे काय, कुटुंबाची व्याख्या साधी सोपी काय सांगाल तुम्ही? पाश्चिमात्य देशांना कुटुंबाची गरज भासली, त्यांची जी कुटुंब विस्कळीत झाली, त्यांना जे प्रॉब्लेम आले, त्यांच्या डोक्यातून आलेली ही संकल्पना आहे की कुटुंब एकत्र असावं आणि हे समाजामध्ये इतर लोकांना कळावं. म्हणून संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 1993 साली आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याची घोषणा केली आणि तेव्हापासून मग आपण 15 मे हा दिवस साजरा करतो. आणि भारतामधून आलेला हा विचार नाहीये, हे मला सांगायला खूप छान वाटतंय की हा विचार पाश्चात्यांचा आहे. आपल्याकडे कुटुंब संस्था आहेच. आता 2 व्याख्या मी तुम्हाला सांगते. कुटुंब म्हणजे एकमेकांशी नातं असलेल्या माणसांचा समूह, अशी एक व्याख्या केलेली आहे. आणि माणसातील नातं निर्माण जेव्हा होतं, मग ते जन्मानंतर, विवाहानंतर किंवा दत्तक घेतल्यानंतर मग हे निर्माण होतं. आणि दुसरी व्याख्या मला अशी सांगायची की प्रेम, आपुलकी, त्याग, समंजसपणा, परस्पर सन्मान यावर आधारित नात्यांचा गोफ म्हणजे कुटुंब. अशा 2 व्याख्या मला सांगाव्याशा वाटतात. स्वाती, तू काय सांगशील? तुझ्या दृष्टीने कुटुंब म्हणजे काय? नमस्कार. स्मिता जे म्हणाली त्याप्रमाणे एक कुटुंब जे जगासमोर आपलं असतं ते रक्ताच्या नात्यांचं कुटुंब असतं. विवाह झाल्यानंतर त्या स्त्रीचं ते कुटुंब ज्या घरात ती जाते, किंवा तुमचे बहीण भावंड, आई वडील, काका काकू, आजोबा, तो परिवार जितका मोठा होत जातो ती रक्ताची नाती. त्याशिवाय आपण जे म्हणतो माझा मित्र परिवार, माझ्यातली मी, हे आमचं एक कुटुंब आहे, किंवा एक मित्रांचा जो ग्रुप असतो, म्हणजे तुम्ही सतत संपर्कात राहून आपुलकीने एकमेकांशी जे नातं जपता ते पण पुन्हा कुटुंबाचं रूप घेऊ शकतं. आणि असं म्हटलंच आहे की 7 वर्ष जर तुमचा मित्र एखादा कंटिन्यू राहिला की तो तुमच्या कुटुंबाचा भाग होतो, अशी एक म्हण आहे, ती अगदी खरी आहे. आणि हा जो कुटुंब दिवस जसं म्हणतोय आपण की मदर्स डे सेलिब्रेट करण्याची गरज नाही, आईचाच रोजचा दिवस, तसा रोजचा दिवस कुटुंबाचा असावा, पण किमान एक दिवस त्यासाठी काहीतरी प्रयत्न करता यावेत. म्हणून जर पाश्चात्य लोकांनी काही अशी कल्पना काढली तर साजरं करण्यात काय हरकत आहे, विशेषतः सगळ्यांनी एकाच दिवशी. त्यामुळे आपण त्याला ओपन माइंडेड राहून ते घ्यायचं, यात वाईट काही नाहीये. करूयात सेलिब्रेट फादर्स डे, मदर्स डे, फॅमिली डे. त्यांच्यासारखं आपलं फक्त वीकेंड फॅमिली नसते,
हा. महिन्यातून एकदा आई वडिलांना भेटले, एकदा ग्रॅनीला भेटले, तसं नाही, आपल्या सोबतच मिळतात. पण त्याचा तो जिव्हाळा जपण्याचा एक दिवस, ते जाणवून देण्याचा एक दिवस जसा आहे तसा आपण सुद्धा साजरा करायला अगदीच हरकत नाही. आणि म्हणूनच आपण या समूहाकडून हा उपक्रम घेतलाय. त्याबद्दल तुझे आभार. धन्यवाद. आपण ना एकत्र कुटुंब पुरापार चालत आलेली आहे. हां, तर ते एकत्र कुटुंब कसं होतं पूर्वीचं, काही तुझ्या काही आठवणी आहेत का, ते सांगशील का? पूर्वीचं कुटुंब, हो ना, खूप छान होतं. पूर्वीचं कुटुंबच खरं आता गरजेचं आहे. त्याच्या ह्या ह्याच्यात पूर्वीचंच कुटुंब गरजेचं आहे. कारण पूर्वीचं कुटुंब म्हणजे एका घरात अनेक नाती यायची. एका घरात म्हणजे अगदी नातीपासून आजीपर्यंत किंवा सुनेपासून सासूपर्यंतची जी नाती एकत्र येत होती, बांधली जात होती. त्यातनं जो प्रेम, जिव्हाळा, काय आपुलकी हे जे मिळत होतं, त्याने एक प्रकारचं वेगळ्या प्रकारचं आपल्याला हे मिळत होतं प्रेम. आणि त्यामुळे जगात जाताना जेव्हा आपण बाहेर एखाद्या गोष्टीसाठी जात होतो, तर तेवढ्या सगळ्यांचा पाठिंबा आपल्याला असल्यामुळे आपण कधीच निराश होत नव्हतो. बरोबर. त्यामुळे ती कुटुंब पद्धती खूपच चांगली होती. म्हणजे मी सांगेन आता, माझी आजी जेव्हा आजी आजोबा आणि काका काकी आम्ही एकत्र राहत होतो, त्यावेळेला कोणावरच कामाचा भार पडत नव्हता. एखादा स्वयंपाक असेल तर काकी आणि माझी आई करत होती, आजी त्यांना थोडीशी मदत करायची असं. किंवा त्यामुळे म्हणजे माझी चुलत बहिणी वगैरे होत्या, त्या थोडंफार त्यांना आणखी मदत, म्हणजे असं विभागणी कामाची केली जात होती. आता एक छोटं कुटुंब असल्यामुळे सगळं काम पण घरातलं करायचं, नोकरी निमित्त बाहेर पण जायचं, म्हणजे दोन्ही आघाड्यांवर एकीलाच सांभाळावं लागतं. त्यामुळे मानसिक शारीरिक दोन्ही यांनी स्त्री एकदम थकून जाते सध्याच्या ह्याच्यात. बरोबर. तर तो मला वाटतं की जुन्या काळातलंच कुटुंब एकत्र स्मिताताई, तुमची काही आठवण आहे का एकत्र कुटुंबाची, किंवा माहिती असेल, एखादा किस्सा असेल? एकत्र कुटुंब म्हणजे माझ्याकडे जी आता भांडी घासण्यासाठी जी बाई येते, तिच्या घरामध्ये 20 माणसाचं कुटुंब आहे. अरे बाप. आणि अनेक वर्ष ते एकत्र तर एकत्र कशामुळे राहतात, तर त्यांच्यामधलं प्रेम, त्यांच्या एक कुणालाही जर अडचण आली, काही प्रॉब्लेम आला, तर सगळे मिळून सोडवतात. सगळ्या संकटांना एकत्र सामोरे जातात. भावनिक, मानसिक, आर्थिक त्यांना सपोर्ट मिळतो एकमेकांचा. म्हणून ते कुटुंब आज टिकून आहे. आणि तिच्या आईचं तर ह्याच्याही पेक्षा मोठं कुटुंब आहे. कर्नाटक मधली आहे ती. त्यांच्या कुटुंबामध्ये 35 माणसं आहेत. म्हणजे आजही असेही आहे. पण कुटुंब आता पाहायला ही मिळतात. कुटुंब व्यवस्था बदलत चालली. हां, हो, पण कमी प्रमाणामध्ये आज एकत्र कुटुंब पद्धती पाहायला मिळते. कमी. हो. तर स्वाती, एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे नक्कीच ते चांगले आहेत, आणि आत्ताच्या पिढीला सुद्धा ते तेवढे फायदे मिळणार आहेत. ते एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे काय मला सांगतो? हेच सांगायचं, या अनुषंगाने मला हे सांगायचं आहे की त्याचे काही नुकसान सुद्धा असतील, काही तोटे असतील, तुम्हाला माघार घ्यावी लागते, ऐकून घ्यावं लागतं. पण आता हे जे बाहेर डिप्रेशनचं जे प्रकार सुरू झाले, जे वैफल्य येत आहे, निराशा येत आहे, समजावून सांगणार कोणी नाही. छोट्या छोट्या मुलांमध्ये इगो प्रॉब्लेम खूप झालाय. तेव्हा काकूने 2 धपाटे घातले, आत्याने रागवलं, कुणी घरामध्ये काही झालं तरी मुलांना काहीच वाटायचं नाही, सगळे माझेच लोक आहेत असं वाटायचं. आता इव्हन आई वडील सुद्धा विचार करतात की मी असं म्हणाले तर माझा मुलगा त्याला असं बोलू का मी, असं आई वडिलांना विचार करावा लागतो की तो उलटून बोलेल का. उलटून बोलायचं नाही, त्यांचा मान ठेवायचा. एक तर संस्कार होते, दुसरे लहान मुलं आजी आजोबांसोबत जे राहायचे त्याच्यामध्ये आपोआप ती मोठे व्हायचे, त्यांना ती कुटुंब बांधून ठेवण्याची भावना जी आहे ती मिळाली. तिसरं नैराश्य यायचं नाही. चौथं कुठल्याही वेळेला म्हणजे आर्थिक शारीरिक तर आहेच आहे, पण सामाजिक सुद्धा एक बळ होतं की मी हे म्हणजे वडील नसतील तर काकांना सांगेन, काकाने नाही ऐकलं तर आजोबांना सांगेन, तर माझ्या पाठीशी कुणीतरी आहे, हा जो एक भाव होता तो आता नष्ट होत चाललाय. त्यामुळे हा जो एकटेपणा, हे डिप्रेशन, हे आत्महत्येचं वाढतं प्रमाण तरुण वर्गामध्ये, बरोबर, म्हणजे सगळं आहे, पैसा अडका आहे, पण मोठे मोठे जसं ते वळसंकरांची केस झाली, काही असते, म्हणजे असे जेवढे पण कानावरती येतात त्यात आपल्याला हे कळतं की तुम्हाला कोणी सांगणार नाहीये, ऐकणार नाहीये, तुमचं ऐकून घेणार कोणी राहिलं नाही. एकत्र कुटुंब पद्धती ऐकणारे किमान लोक आहेत, पण तुम्हाला आउटलेट होतं, आणि तो त्याचा खूप मोठा फायदा आहे. कुणीतरी तुमचं ऐकून घेणार होतं, विचारणार होतं की बाबा जेवतो का, खातो का नाही खाल्लं.
आता हे स्वैरपणा जास्त झालाय एक ह्याच्या म्हणजे न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये. त्यामुळे तू तुझं जग मी माझं जग सगळे स्वतंत्र झालेत. त्यामुळे शेअरिंग पण नाही राहिलं. बरोबर. ते शेअरिंगची क्वालिटी जी आता गरजेची आहे ती एकत्र कुटुंबातून मिळायची असं मला मनापासून वाटतं, म्हणजे वैयक्तिक अनुभवावरून. बरोबर. बरोबर. स्मिताताई, आता एकत्र कुटुंब तर अपवादाने दिसत आहेत, पण एकत्र कुटुंबाचं कमी म्हणजे प्रमाण विभक्त कुटुंबामध्ये कसं काय कामुळे झाला असेल किंवा कशामुळे झाला असेल असं वाटतं तुम्हाला? एक तर नोकरीमुळे मुलं वेगळी झालेली आहेत. काय झालं, पूर्वीच्या काळी शेती व्यवसाय व्हायचे, त्यामुळे एकत्र कुटुंब असायचं. पण जसं शिक्षण येत गेलं, शिक्षण वाढत गेलं, त्यामुळे नोकऱ्यांच्या मुळे, शिक्षणामुळे मुलं बाहेर राहायला लागली, कुटुंबापासून वेगळी झालेली आहेत. पण त्याचेही वाईट परिणाम आपल्याला दिसतात. आता समजा आई बाहेर गेलेली आहे, वडील बाहेर नोकरीला गेली आहेत आणि चौघांचंच कुटुंब आहे, तर अशा वेळी शाळेतून येणारी, घरी येणारी जी मुलं आहेत त्यांना खूप एकटेपणा वाटतो, त्यांना भावनिक आधाराची गरज असते. पण आई वडील, मुलं आणि आजी आजोबा जर घरात असतील तर शाळेतून येणाऱ्या मुलाला आजी त्याच्या हातातलं दप्तर घेईल, त्याच्या पाठीवरून हात फिरेल, त्याला पाणी देईल, प्रेमाने जेवायला भरवेल. आणि अशा मुलांची जी वाढ होते, अशा संस्कारातून जी मुलांची वाढ होते, ती मुलं पुढे मोठी झाल्यावर कुठल्याही संकटाला फेस करायला तयार होतात असं मला वाटतं. बरोबर. संगीता मेहता, तुम्ही आहात का ऑनलाईन? तुम्हाला बोलायचं आहे? मेहता? हॅलो. हा, बोला. हॅलो. हा, आवाज हॅलो. येतोय ऐकू? बोला. नाही ऐकू मी आहे. हा, सांगा ना मत तुमचं. हो. एकत्र कुटुंबीचे फायदे खरोखरच आजच्या पिढीला ते आवश्यक आहे का? माझं खरं ह्या सगळ्याच्या पलीकडचं म्हणणं आहे की फायदे तोट्याचा विचार करण्यापेक्षा आता बरेचदा आपणहून ओढवून घेतलेलं असतं निर्णयामुळे आणि बरेचदा परिस्थितीमुळे. तर तुमच्या कक्षा थोडं विस्तारायला पाहिजेत. म्हणजे आपण अनौपचारिक नात्यात कुटुंबात उपचार पाहिजे तर एकत्र कुटुंब पद्धती नक्कीच चांगली आहे. पण औपचारिक नात्यांची आपण जर मदत घेतली थोडं कक्षा विस्तारत, ते कामवाली असो, पाळणाघर असो किंवा नर्सिंग असो. कारण प्रश्न कुठे येतो, रोजच्या व्यवहारात प्रश्न येत नाही. रोजचा दैनंदिन हे बऱ्यापैकी सेट करतोच माणूस, त्याशिवाय पर्याय नसतो. प्रश्न केव्हा येतो, आजारपण किंवा मोठी काही संकट येतील तेव्हा आर्थिक परिस्थिती असेल तर मदत घेता येते, नाहीतर फार कोलमडून जायला होतं. अशा वेळी आधार द्यावा आणि घ्यावा. कक्ष थोडे आता म्हणजे आता उदाहरणार्थ पुरुष मंडळी, ऑफिसर्स बाहेर रूम शेअर करून राहतात नोकरी निमित्ताने, तेव्हा ते कुटुंब त्यांचं असतं. किंवा चीनमध्ये आता मध्ये कायदा झाला होता की एकच मुल, तर आता 4-4 म्हातारे लोक एकच तरुण जोडीकडे राहतात. म्हणजे कुटुंबाचे आता स्वरूप बऱ्यापैकी बदलत चाललेलं आहे. आणि असतील वयोवृद्ध जर घरात असतील तर त्यांना सांभाळणार कोण? एकुलता एक मुलगा, एकुलती एक मुलगी, हा एक प्रश्न मोठा आपल्या पुढे उभा राहिलेला आहे. नेताताई, तुम्ही काय सांगाल? निवृत्तीच्या काळात आता काय, शेवटी मुलगा परदेशात आहे, नोकरीसाठी गेलाय, त्याला चांगली नोकरी आहे, आई वडिलांनी ते स्वीकारलं आहे. मग अशा वेळेला काय, एक तर घरामध्ये ब्युरोच्या बायका येतात किंवा मग आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवलं जातं. पण वृद्धाश्रमात ठेवलं म्हणजे खूप काही मोठा गुन्हा केला की आता हेही विचार आता बदलायला लागलेले आहेत की तिथे त्यांच्या वयोगटाची सगळी माणसं एकत्र असतात, आपली सुखदुःख वाटून घेतात, त्यामुळे ते तिथे रमतात, वेळच्या वेळी त्यांना जेवण खाण मिळतं. तर हाही बदल पुन्हा मला असं म्हणायचं व्यक्ती सापेक्ष आहे, प्रत्येकाचा विचार वेगळा, ऍडजस्टमेंट वेगळी, त्यामुळे आपण असं ठामपणे काही सांगू नाही शकत. नीताताई, नीताताई जॉईन झालेत. हॅलो. हा, बोला. मी ना थोडंसं उशिरा जॉईन झाले. हो, चालेल, बोला. तर मग मी थोडेसे सगळ्यांचे विचार ऐकून मग बोलते. नाही, तेच ठीक आहे ना. ओके, पुढे नाही बोलते. हो, चालेल. तर स्वाती मला बोलते, थोडस ऐकून बोलते. हो, चालेल. पण एवढं नक्की आहे की मनशांती
समाज व्यवस्था, मनशांती, गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण ह्या पार्श्वभूमीवर फॉरेन मध्ये पण आता काही देशांमध्ये कायद्याने आणि म्हणजे प्रशासनातर्फे कुटुंब व्यवस्था असणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं जातं. बरोबर. चांगली कुटुंब म्हणजे तिथे मुद्दाम त्यांनी केलेत आणि शक्यतो प्रोत्साहन देतात की कुटुंब व्यवस्थित कुटुंब संस्कृती वाढीला लावा म्हणून. आता स्वाती तर तीच पावलं उचलली जातात. बरोबर. तर स्वाती संमिश्र कुटुंब आणि नात्यांची गुंफण म्हणजे एकत्र नाती आणि नात्यांचं महत्त्व हे एकत्र कुटुंबामुळेच मुलांना चांगल्या प्रकारे समजतात किंवा त्या मुलांवर संस्कार होण्यास मदत होतात. ही खरी गोष्ट खरी आहे का? कारण आजकाल विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये म्हणजे मग मुलाला जे वेगवेगळे संस्कार वगैरे लावणे किंवा शिबिराला पाठवणं किंवा बाहेरून जे मुलांवर संस्कार होतात ते पूर्वी एकत्र घरातच व्हायचे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये. बरोबर. हो. यात एक सांगता येईल की प्रीचिंग जो म्हणतो आपण, शिकवणूक देऊन माणूस बदलत नाही, हे प्रूफ झालेलं आहे. एखाद्या वडिलांनी जर सांगितलं की बाबा मोठ्यांची सेवा करायला पाहिजे, असं करायला पाहिजे, त्याचा मुलावरती काहीच परिणाम नाही होणार. पण त्याने जर आपल्या वडिलांना ते करताना पाहिलं तर तो न सांगता ते सगळं करेल. तो त्याच्या आई वडिलांना तर करेलच, तो आजी आजोबांची पण सेवा करेल. तर हे कृतीने करून दाखवणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे मुलं जे आता आई वडिलांनी पुस्तक वाचलं की मुलं पुस्तक वाचणार, आजी आजोबा देवाजवळ बसले तर मुलं देवाजवळ बसतात, आई पार्टीला गेली तर मुलगा पार्टीला जाणार, आई मोबाईल घेऊन बसली तर म्हणजे इतकंच. मी असं नाही म्हणत की घ्यायचंच नाही, करायचंच नाही, पण त्याचा जो अतिरेक होतोय कुठल्याही गोष्टीचा, तो अतिरेक चांगला नाही. प्रगत होणं चांगली गोष्ट आहे, पण त्याचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरती इतका परिणाम होऊ नये की म्हणजे पुढे चिंतेची बाब बनावी किंवा त्याचं व्यसन लागावा. या सगळ्या गोष्टींना मार्गदर्शन ऐकण्याची सुद्धा सवय किंवा पाहून करण्याची जी सवय आहे, मुलं अनुकरण करतात, त्यांना जे दिसतं ते तसे वागतात. त्यामुळे तसं वातावरण तयार करणं ही आजच्या काळाची गरज आहे. प्रीचिंग किंवा कुठलेच हाऊ टू बुक्स माणसाला बदलू शकत नाही. तुम्ही किती व्हिडिओ दाखवा, ऐकून माणूस नाही बदलत, पाहून जो बदलतो तो बदलतो. अपर्णा, मला असं विचारायचं की पूर्वी एकत्र कुटुंबामध्ये सगळे सणवार सगळे उत्सव एकत्र साजरे केले जायचे, त्यामुळे ते मुलांना आपसुकच समजत जायचं की बाबा हा सण आहे, हा अशा पद्धतीने साजरा केला जातो, प्रत्येक सणाचं महत्त्व काय. पण आता जसं विभक्त कुटुंब झाले, एकत्र कुटुंब कमी झाले, तसं तसं मुलांना सण आणि सणांबद्दलचं महत्त्व, आपल्या परंपरा ह्या काही म्हणजे समजत नाही आहेत. त्यांना ते कुठेतरी वाचावं लागतं किंवा गुगल करावं लागतं, गुगलवर बघावं लागतं की बाबा असा असा आपला हा सण आहे. त्याबद्दल काय सांगशील? हल्ली तसं हे मिळालेलं आहे. म्हणजे कसं मुलांना खरं तर त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे आपल्याला चालत आलेलं की सगळे माहिती होते परंपरा वगैरे, पण आताच्या मुलांना ते सांगावं लागतं की ते मुळातच असं विचारायचं, तो सोंडवाला गणपती बाप्पा म्हणजे ज्याला ते अशी हलणारी हे आहे, सोंड आहे. मग हे तरी हे इंग्लिश मिडियमचं हे होऊ शकतं, तर ते मराठी लोकांकडनं जे आपण आपल्यावरती संस्कार झाले, आपण मराठी मीडियम मधनं शिकून आलो, पण आता इंग्लिश मिडियम मुलांना ते शिकवायला लागतं की नाही असं नाही, तो गणपती बाप्पा, मग ती गोष्ट सांगावी लागते. आणि मग ती गोष्ट सांगणार घरात कोण नसतं, मग ती गोष्ट सांगणारी जी आजी होती, तो अभाव आता सगळ्या कुटुंबातनं दिसून येतो सध्याच्या परिस्थितीत. आणि कुठेतरी ती गोष्ट कुठेतरी मिस होते म्हणून भरकटल्यासारखी होतात, मग ती मोबाईलवर जातात. हे जर घरात त्यांना जर ज्ञान मिळालं असतं तर ती मोबाईल हा म्हणजे त्या दृश्यमान ह्याच्यात गेली नसती. जे अभ्यासापुरतं मर्यादित राहिले असत, त्यांना आहे कॉम्प्युटर वगैरे ते आहे तर त्याच्यात राहिले असते, पण जे बाहेरनं त्यांना ज्ञान घ्यावं लागतंय ते जर घरात त्यांना मिळालं असतं तर मग ती अशी व्यसनाधीन झाली नसते, असं एक मला वाटतं. आणि आपले सगळे सण परंपरा ह्या प्रत्येक महिन्याला जशा आहेत, म्हणजे महिन्याला का केल्या जातात ह्यातनं खरं तर महत्व आहे सगळ्या सणांचं आपल्या. आणि ते मुलं ह्याच्यावर सर्च केल्यामुळे त्यांना थोडीशीच काहीतरी माहिती मिळते. आषाढ महिन्यात गुरुपौर्णिमा येते, अरे पण गुरु म्हणजे काय, इथपासून मुलांची सुरुवात असते. गुरु म्हणजे काय, शाळेत शिक्षण देणारा गुरु, घरातनं ज्ञान देणारे आई वडील हेच आपले मूळ गुरु आहेत, हेच त्यांना मुळात कळत नाही.
बरोबर. ते सांगायला लागतं की आज गुरु व्यास होते त्यांनी ते हे सुरू केले. हा जो प्रकार आहे तो कुठेतरी हेच्या काळाबरोबर लोप पावत चालला आणि तो परत यावा, आणि छान कुटुंब पद्धती परत एकदा सुरू होईल असं मला वाटतं. स्मिताताई, मला तुम्हाला विचारायचं वाटतं की मग या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मग सण साजरे करण्याचं प्रमाण नक्कीच कमी झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? कारण मुळात आईवडिलांनाच माहिती नाही जिथं, आणि शॉर्टकटचा जमाना आहे, त्यामुळं सण आला तरी तो पारंपरिक नाही तर शॉर्टकट पद्धतीने साजरा केला जातो. फक्त एकत्र कुटुंब जेव्हा असतं त्यावेळेला घरातून हे सगळं शिक्षण त्यांना आपोआप मिळतं, वेगळं शिकवावं लागत नाही. आता मग संस्कार केंद्र, घरात आजीच नाही, आई वडीलच नाही, मग संस्कार केंद्रांमध्ये जायचं, युट्यूब वरती बघायचं, आणि मग पूर्ण आणि व्यवस्थित माहिती त्यांना मिळत नाही. आणि त्यातून मग ते सण समारंभ साजरे केले जातात, आणि त्याचं प्रमाण थोडंसं कमी पण व्हायला लागलंय, कारण लोकांजवळ वेळच नाही. बरोबर. वेळेचा मोठा प्रॉब्लेम आहे. पण ज्यांना इच्छा असते तिथे आपोआप मार्ग निघतो, आणि सण आणि उत्सव समारंभ हे सगळे साजरे केले जातात. आजही प्रमाण कमी जरी असलं तरी सगळीकडे दिसतं, वाढदिवस साजरे केले जातात, गणपती उत्सव साजरा केला जातो, हे पण सगळीकडे दिसत आहे. फक्त सण त्याचं आला, स्वरूप थोडंसं सण आला बदललेलं म्हणलं की आहे. पहिलंच जी घरातली महिला असते, जी आजकाल जॉब करणारी असते, सण आला म्हणलं की पहिलंच तिला टेन्शन येतं की बाबा आता एवढं सगळं काम करणार कोण, म्हणजे सगळं मी कसं एकटी हँडल करणार, इथून सुरुवात होत असते. त्यामुळं आजच्या काळामध्ये थोडं म्हणजे सण साजरे करण्याचं प्रमाण पण कमी होत आलं आहे. हे जर एकत्र कुटुंब पद्धती असेल, थोडेफार नाते आणि घरात घरातली बाई नोकरी पण करते ना. हो हो, हा, त्याच्यामुळं तिच्यावरती हे प्रेशर असतं की बाबा मी हे सगळं कसे हँडल करणार. त्यामुळे आपोआपच मुलांवर पण ते संस्कार होत नाही आहेत. मुलांना पण समजत नाही की नेमका कुठला सण आहे, कशा पद्धतीने केला जातो, पारंपरिक कशा पद्धतीने साजरा केला जातो, या सणाला विशिष्ट कुठला पदार्थ बनवला जातो हे सुद्धा मुलांना माहीत नसतं. कारण मुळात तिथं काही ठिकाणी अपवाद आहे, मी सांगते. काही ठिकाणी महिलाच करणारी घरातली आईच एवढी आळशी म्हणता येईल किंवा हे असते की ती शॉर्टकटमध्ये सगळं संपवते, कारण स्वतःला पण त्रास नको आणि मोबाईलमध्ये म्हणजे वेळ घालवला जातो. पण आजकाल यूट्यूबमध्ये सगळी गोष्टी तुम्हाला माहिती मिळते, कोणता सण किंवा पदार्थ कसे करायचे काय सगळी माहिती तुम्हाला मिळते. पण तो करण्याचा पण कंटाळा तितकाच आहे आजच्या महिला वर्गामध्ये, आणि ज्या विभक्त राहत आहेत. तर याचा परिणाम साहजिकच आहे की येणाऱ्या पिढीवरती होणार आहे. म्हणजे आता थोडेफार प्रमाणात जे मुलांना माहिती आहेत आपल्या परंपरा किंवा सणवार जे माहिती आहेत ते हळूहळू कमी होत जाणार आहे. त्यांना आपल्या भारतीय परंपरा आणि सणांचं महत्त्व किंवा का साजरे केलात हे समजणार नाही आहे. येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये हळूहळू हे सणवार सगळे पुसट होत जातील. त्यामुळे आपल्याला त्यावेळी गुगल करावं लागेल की अरे हा होळी सण असा साजरा करतात, अरे नागपंचमी अशी करायचो, हे 15-20 वर्षांनी आपण शोधणार आहे, गुगलवरती मुलांना शोधून दाखवणार आहे. तर संगीता मेहता, तुम्ही काय सांगाल? मेहता नाही आहेत. नीताताई, तुम्हाला बोलायचं आहे? हो बोलते. हो हो हो. हा, तर मी थोडं उशिरा जॉईन झाले, ठीक सॉरी. आहे. मला हा आजचा विषय खूप आवडला. आपण जे 6 मुद्दे घेतले आहेत ते खरंच कुटुंबाच्या गोष्टीसाठी पुरेपुरे म्हणजे पूर्ण पॉइंट्स आलेले आहेत. माझ्या मते कुटुंब म्हणजे आपण आपली मुलं, आपले शेजार बाजारी सुद्धा, आपल्याला मदत करणाऱ्या कामवाली बाई वगैरे जे आहेत ते, आपले दूरचे नातेवाईक जे आपल्याला मदत करतात आणि आपल्याला अनेक सेवा पुरवतात ते, असं आता मला असं वाटतं कुटुंब म्हणजे हे एवढे सारे लोक त्यात येतात. बरोबर. आणि राहिला प्रश्न सांस्कृतिक परिवर्तन व आधुनिक कुटुंब, तर सांस्कृतिक परिवर्तन तर इतकं मोठं आलेलं आहे की मला स्वतःला आजीकडे आई काय काय सणवार करायची, अगदी कंपल्सरी पाठीवर नागोबा काढण्यापासून तर कडुलिंबाचा पाला गुढीपाडव्याला खायचा, हे सगळं मी लहान मुलं होते तेव्हा मी पण करत आली. पण मग मुलं जसे जसे मोठे झाले तसं ते पाळायला नाही लागले, आणि मग मला पण नाही फोर्स करावं म्हणजे करता नाही आला. तर मी आणि आता नोकरीच्या धावपळीमध्ये मी पण गेल्या गुढीपाडव्याला कडुलिंबाचा दांडी जिरं टाकून काही पिलाच नाही. मला वाटतं आता पिऊन टाकायला हवा. तर हे जे आपल्याला सांस्कृतिक
लावले होते सणावाराला. आषाढ महिन्यात काय होतं, एक वेगळी उदासी येते, डिप्रेशन येतं. तर आपल्या जुने लोक, मी ऍज अ डॉक्टर म्हणूनही सांगते की जुने लोक ते सणवार आषाढात सुरू करायचे, त्यामुळे डिप्रेशनसाठी वावच नसायचा. हळदीकुंकाचा कार्यक्रम वेगवेगळ्या याच्यानी बायांना घरी बोलवणं, एकमेकींचे दुःख शेअर करणे, हे पूर्वजांनी ज्या ज्या चालीरीती लावल्या होत्या ना, त्या खूप सायंटिफिक होत्या. बरोबर. आता काळाच्या ओघात त्या लोप पावतायत आणि आउटडेटेड पण होत आहे, पण त्याला सायंटिफिक बेस होता. तर म्हणून माहितीये का, जरी परिवर्तन आलंय तरी सगळी धुर आहे ना महिलांच्या हातीच दिलेली आहे. ते सगळं सांस्कृतिक सांभाळणं हे ते. आता तिला स्वतःला आधुनिक होऊन ते कसं करता येईल ते पाहायचंय. आता मग तेच आता स्मिता मॅडमनी म्हटलं की बर्थडे साजरे करतो, तर आधुनिक पद्धतीने जे काही आपल्याला करता येतं आणि मुलांच्या कलांनी ते आपण करून सांस्कृतिक परिवर्तनाला ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण आपलं आधुनिक कुटुंब जगलं पाहिजे. आता आधुनिक कुटुंब म्हटलं तर आपल्यापर्यंत हम दो हमारे दो होते. आता मुलं एक मूल ठेवणार किंवा नाही ठेवणार असं ते आलेलं आहे. ते काळाचा ओघ बघत नाही की आपलं मूल एक असेल तर त्याला ना काका राहणार, ना मावशी राहणार, ना मामा राहणार, है ना. त्याला काका म्हणणार किंवा मावशी म्हणणार पण कोणी राहणार नाही, है ना. तर हा सगळा आपल्याला विचार करावा लागतो. त्याचबरोबर आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कुटुंबाचीच मदत होत असते. जुन्या काळी म्हातारे लोक आपल्याकडे असायचे, तर आपल्याला असं कधी जड नाही गेलं. मी माझ्या आजींना पाहिलं, माझ्या माम्यांना पाहिलं, माझ्या आत्यांना पाहिलं की त्या म्हणजे त्यांच्या घरी जे कोणी लोक होते ना, तर ते सहजचपणे त्यांची सेवा करत होते. असं आपल्यासारखं म्हणजे मी पण सासूची सेवा केली तेव्हा थोडस मला जड गेलं जेव्हा त्या बेड रिटर्न झाल्या तेव्हा. कारण आता एकत्र कुटुंब पद्धती लोप पावलेली आहे, तर आपल्याला अशी माणसं मिळत नाही. आणि जी सेवाभावी माणसं आहे, नोकर कितीही पैसे दिले तरी घरच्या बाईला खूप कष्ट करावे लागतात, तर ते आता लोप पावत आहे. म्हणून ते आधुनिक पद्धतीने आपल्याला ते रोग किंवा ती डिसऑर्डर होणार नाही यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल, कारण आपलं आता आधुनिक कुटुंब झालेलं आहे. तर ही जास्तीत जास्त भूमिका आईचीच असते. मग तिला ते कशा माध्यमातून सांगता येईल. एखाद्या वेळी म्हणजे सारखंच मागे लागलं तर मुलांनाही नको असतं. बरोबर. आता माझी मुलं बाहेर असतात तर फोन केला की मी त्यांना तेच प्रश्न विचारते, तर त्यांना राग येतो. आई तू तेच विचारते, अरे तू खोली स्वच्छ करतो की नाही, अरे तू बेडशीट बदलवतो की नाही. तर आपल्याला ह्या सगळ्या सूचना जेव्हा आपण एकत्र असतो, जुन्या काळी आपण आरती करायचो, शुभम करती करायचं, ते गेट टुगेदर होतं आपलं खरं म्हणजे पूर्वजांनी लावलेलं. त्यामुळे काय व्हायचं, एखादं बाळ डिप्रेशन मध्ये असेल ना, तर ते आरतीच्या वेळी किंवा आपण शुभम करती करतो त्यावेळी लगेच लक्षात द्यायचं आजीच्या वगैरे, की त्याची प्रेमाने विचारपूस करायची आणि त्याचं डिप्रेशन, त्याच्या छोट्या मोठ्या त्याच्यासाठी पहाड वाटणाऱ्या त्या हे होत्या, काय म्हणतात त्याला, त्याच्या अडचणी होत्या. पण आजीला आईला त्या गोष्टी माहिती होत्या की ह्या अशा सोप्या आहेत सॉल्व्ह करायला. त्याला ती पहाड वाटतं. त्यासाठी मुलं आत्महत्या सुद्धा करायला मागे पुढे पाहत नाहीयेत आजकाल. तर जुन्या काळी तसं नव्हतं. बोलण्यामध्ये आई, आजी, काका, मामा ते त्याला सांगू शकायचे. आता आपण काय करायला हवं असं मला वाटतं की त्याचे मित्र असतात त्याच्या थ्रू, शेजारी असतात त्याच्या थ्रू, आणि आजकाल मुलं एकलकोंडे झालेले आहेत. आपल्याला डायरी करता येते. मी मुलांसाठी लहानपणी डायरी केली होती. मी माझा रुटीन 4ला सुरू होतं पहाटे, तर मी पहिले त्यांना त्या डायरीमध्ये सूचना लिहून टाकायची, बेटा आपल्याला असं करायचंय, आज रामनवमी आहे तर असं करायचंय. मग बोलण्यापेक्षा मी डायरीतून, आणि ते वाचायचे पण. मग नंतर त्यांना लक्षात आलं आपण आई आपल्या चुका पण लिहिते, ते लपून पण ठेवायची डायरी. मग अशी गमती असतात. आणि पालकत्व आणि मुलांनी, आता पालकत्व म्हणजे आईची खूप मोठी जबाबदारी असते. ती म्हणजे त्या शॉकअपच आहे कुटुंबाची. तिला इकडून तिकडून खूप सारे गचके बसत असतात. नवरा एक म्हणतो, मुलं असं म्हणतात. आई आनंदाने, आईला आता आधुनिक ट्रेनिंग पण घ्यावं लागेल की आपण शॉकअप कसं होता येईल, की जेणेकरून आपल्याला ही मुलांची जी काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करता येईल. म्हणून संवाद साधणं महत्वाचं आहे. एक मिनिट, तो संवाद तुम्ही डायरी लिहून करा, व्हॉट्सअपवर करा किंवा तुम्हाला थोडं थांबवते, प्रत्यक्षात करा. संवाद साधणं महत्वाचं आहे. मेहतांना बोलायचं. ओके. अनिता ताई तुम्ही थोडा वेळ थांबा, आता मेहतांना बोलायचंय. ओके, संगीता मेहता. ओके. प्रत्येक पॉइंटवर त्यांनी माझं मगापासून हेच म्हणणं आहे, बोला. कुटुंब कोणत्याही पद्धतीचं असो, सुसंवाद महत्वाचा आहे. घरातून निघताना घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे हे आता बाळगली होते, आणि परत येताना नात्यात आपल्यावर एक भावनिक जबाबदारी आहे ही जाणीव प्रत्येकाला असायला पाहिजे. आणि घरात आलं की
गोड हसणं म्हणा, पाणी देणं हे किरकोळ विषय झाले, मी ते बोलत नाही. घरात आल्यावर विसावा, सुरक्षा, आनंद, स्थैर्य ह्या ज्या भावना आहेत ह्या अतिशय सहज सुंदर असायला पाहिजेत. एकमेकांना क्वालिटी टाइम दिला तर हे शक्य आहे. आणि नको त्या वेळात मुलांच्या समोर नको ते विषय येऊ नयेत. आणि खरं सांगायचं तर तडजोड आणि स्वीकार भाव ही कुटुंबात जी सवय लागते ती बाहेर वावरताना आणि आयुष्यभर उपयोगी पडते. आणि शेवटची गोष्ट म्हणजे समाजात आपल्या लोकांची, आपल्या घरातल्यांची अस्मिता आणि कुटुंबाची प्रतिमा जपली पाहिजे ही जाणीव असेल तर आपोआप संस्कार आणि मर्यादांचं महत्व कृतीत म्हणजे कृतीमध्ये दिसून येतं. उतरतं. हो, बरोबर. हा. हा, स्वाती तुला बोलायचंय? आणि विश्वास एक कुटुंब आहे असं आपल्या हिंदू धर्माचं एक जुनं सर्वसमावेशक आणि एक व्यापक दृष्टिकोन होता. म्हणजे युद्ध, कोरोना, नैसर्गिक आपत्ती अशी कुठली संकट असो सदस्यांवर किंवा अडचणी त्यात एकमेकांना आधार दिला पाहिजे. हीच मेन हेच आहे की दैनंदिन आयुष्यात सौंदर्य आणि अडचणींमध्ये आधार. आणि हेच आपल्याला कुटुंबाचं महत्व करोनाच्या काळात जास्त समजून आलं की कोरोनाच्या काळामध्ये घरात राहणारी 2 व्यक्ती, 2 लहान मुलं, एखाद्याला कोरोना जरी झाला तर कुटुंबाची किती आवश्यकता होती त्या काळी खरंच सगळ्यांना समजून आलं की बाबा कुटुंब, एकत्र कुटुंब असणं किंवा ते थोडंफार निदान घरात ज्येष्ठ नागरिक असणं हे किती गरजेचं आहे तेव्हा आपल्याला कळून आलं. बोला. म्हणजे समाजाचे सर्वच घटक अडचणी बंधुभावांनी लोकांना सपोर्ट करतात. बरोबर. संपर्क दळणवळण ही साधनं मर्यादित होती. आता आपण म्हणतो जगात सगळं जवळ आले आहेत. म्हणजे शिक्षण, संशोधन, बुद्धिमत्तेची निर्यात याचा सगळ्यांनाच फायदा व्हावा ही अपेक्षा आहे. म्हणजे हे अभिप्रेत आहे. आणि मी एक वाक्य संबंध नसला तरी बोलेन भावाच्या पार्श्वभूमीवर की युद्धाची भाकी तर परत आहेत. इव्हन महायुद्धाची पण 30 सप्टेंबरची अनेक व्हिडिओ क्लिप फिरतायत, व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर आपण विश्वशांतीची प्रार्थना केली पाहिजे. हा, पण हे असे व्हिडिओ वगैरे ना ह्याच्यावरती एवढा विश्वास पण नका ठेवू. ते व्हिडिओ कसं हेच केलेले आहेत, म्हणजे कोणी काही कुठलं ऐकू माहितीच्या आधारे ते बनवतात आणि फॉरवर्ड करत असतात. पण आपला विषय तो नाहीये. आपला विषय आहे तो एकत्र कुटुंब. हो, स्वाती काय बोलायचंय? मला जे सांगायचं होतं त्याचं सगळं महत्व नीता ताई किंवा यांनी सांगितलेलं आहे, संगीता मेहता त्यांनी सांगितलं. मला एक ऍड करायचंय की परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. जे 200 वर्षांपूर्वी होतं ते 100 वर्षांपूर्वी नव्हतं, ते 50 वर्षांपूर्वी नव्हतं, आता आहे ते पुढे राहणार नाही हे आपण मान्य करून चालूया. पूर्वीसारखं पुन्हा होणारच नाही याची तर गॅरंटी आहे. विज्ञान इतकं प्रगत आहे तर आपल्याला ते ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे या जनरेशनला. त्यात मिनिमम आपण काय करू शकतो त्यांच्या वेळेत त्यांच्या उत्साहात भर घालण्यासाठी एक गोष्ट. दुसरं, सिग्निफिकन्स पेक्षा सेलिब्रेशन जास्त झालंय. म्हणजे का मनवला जातो नाही, तो मनवला जातो इट्स गणपती बाप्पाच हॅपी बर्थडे असं म्हणण्यापर्यंत पोरं केक सुद्धा आणतात. त्यात ते किती निराग असतं की गणपती बाप्पाचा बर्थडे तर केक. त्यांना हे नाही कळत तू मनाचा गणपती बनवला होता का. त्यांना त्याच्याशी काही म्हणजे सिग्निफिकन्स पेक्षा सेलिब्रेशन सगळं सेलिब्रेट करायचंय लोकांना. छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करायच्या कारण तो स्वतंत्र वृत्ती तयार झालेली आहे आणि सेलिब्रेट करण्यातच आनंद आहे असं मुलांना वाटतं. नाही सेलिब्रेट केलं की ते दुःखी होतात. आपल्याकडे गरजा कमी, पैसे कमी, तर आपण भावनिक गोष्टी त्यांना नाही. त्यांना ते स्टेटसचा प्रश्न झाला. किमान शहरात तरी थोडं अजूनही खेडेगावात आणि तालुका प्लेस मध्ये तुम्हाला हे सण वारं पुन्हा त्याच पद्धतीत दिसतात अजूनही. पण हे सगळं शहरात इंग्लिश मीडियम मध्ये जिथे वेळ नाही आणि पैसा खूप आहे अशा ठिकाणी काही झालं की हॉटेलमध्ये जाऊन पार्टी देणे, काही झालं की घरी पार्टी देणे, बाहेरून काही मागवणे, म्हणजे सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करणं एवढंच. त्यांना सण म्हणजे नवीन कपडे, खाणं पिणं आणि पैसा उडवणं एवढंच. ते तशी वृत्ती बनतीये. तुम्ही आता नाही थांबवू शकत. हा जो धबधबा सारखा फ्लो चालू आहे तो नाही थांबू शकत. फक्त त्यात तुम्ही आपण हे का करायचं किंवा हे का सुरू झालं होतं हे थोडंसं इनपुट आई वडिलांकडून जर मुलांना मिळालं तर त्यांना गुगलवरती शोधण्याची गरज नाही. आणि गुगल करेक्टच देईल याची पण गॅरंटी नाही. ते कोण कसं फीड करतं तुम्हाला एका गोष्टीवरती 100 व्हिडिओ मिळतात. तेवढे मतांतर असू शकतात. तर परिवर्तन म्हणून घेणं आणि आपण कमीत कमी काय टिकवू शकतो
हम्म. त्यात किमान माया ममता टिकली तरी खूप झाली, गरज टिकली तरी खूप झाली. गरज असेल तर करतील, नाही तर मला गरज नाही. नाते तोडण्यापर्यंत मुलं आलेले आहेत आजकाल, बरोबर. की त्याचा मला काय उपयोग आहे, मग मी का सांभाळू. हो. मग ती वेळ पडल्यावरती कळतं कुणाची काय गरज आहे. हा. ती वेळ सगळ्यांनाच पडते असं नाही. त्यामुळे त्यांच्या जागी ते कर, त्यांच्याकडे वेळ नाही महत्वाचं. दोघं पण नोकरी करतात, तो वेळ नाही. त्यामुळे कमीत कमी काय करू शकतं ते आपण करावं आणि होईल तितकी आपुलकी जपावी. मग तुमच्या रक्ताचे नाते जर तुमच्या जवळ नसतील तर तुमच्या प्रेमाची माणसं, जी तुमचे मित्र परिवार असेल, तुमचे कलिग्स असतील, तुमचे शेजारी असतील, त्यांच्या जर तुम्ही प्रेम भावना जपली तरी ते कुटुंब होऊ शकतं विभक्त असूनही. बरोबर. असं माझं वैयक्तिक मत आहे. स्मिताताई, मला सांगा, मग आता जसं स्वाती म्हणते की काळानुसार बदल होणारच आहे, तो बदल आपण स्वीकारणं गरजेचंच आहे. मग याचा अर्थ असंच झाला की जिकडे तिकडे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये विभक्त कुटुंब पद्धती दिसतील. मग तिथे परत अनेक प्रश्न आहेत की मुलांना ते आवाज दिला का आधार, साहेबांना? हो, मुलांचं जे संस्कार व्हायचे किंवा मुलांसाठी जे आधाराचं केंद्र आहे, जे कुटुंब असतं, ते थोडंसं विस्कळीत होईल. मग हा बदल कितपत योग्य आहे? त्याला जी मी एक व्हिजिट मला आहे एक म्हणून सांगावंसं वाटतं की कुटुंब विभक्त असू दे, एकत्र असू दे, परदेशात राहू दे, कुठेही राहू दे, कितीही छोटं दादा, चाबी त्याच्यातच आहे गाडीत. त्यांच्यामध्ये त्या प्रेम बॅग मध्ये असली पाहिजे. लांब राहूनही प्रेम आणि सणासुदीला एकत्र आले, संकटाला एकत्र आले तर असं आपण ऍडजस्ट करू शकतो. आणि आणखीन एक गोष्ट मला सांगायची की एकता, सुदृढता, प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, मायेची ऊब या सगळ्या गोष्टी हरवत चाललेल्या आहेत. तर बरोबर. त्या जपण्याची जबाबदारी सर्व स्त्रियांवर जास्त आलेली आहे. तर आपण सगळ्यांनी मिळूनच उभं राहूया आणि हे जास्तीत जास्त जपण्याचा प्रयत्न करूया असं मला वाटतं. पण मला असं म्हणायचं की आपल्या जसं, हातात सगळ्या गोष्टी नाही आहेत, हो, पण नाहीये. त्यातल्या त्यात आपल्याला जे करता येईल ते करू. हां, तर आजकाल असं झालं आहे, अपर्णा, मला सांग की पूर्वी एकत्र कुटुंबात होते, त्यामुळे कोणी काय बोललं, कोणी काही मस्करी केली किंवा सहज काही सांगितलं, मोठे वडीलधाऱ्या लोकांनी काही सांगितलं, चार समंजसाच्या गोष्टी सांगितल्या, तरी पण ते इतकं वाईट वाटत नसायचं. मग ठीक आहे, आपले घरचे आहेत, आपले बोलले आहेत. पण आजकाल थोडंसं जरी काही बोललं तर प्रत्येकाचा इगो दुखावला जातो. त्या कारणामुळे की ती मला तसं बोलली, तो तसा मला बोलला, ती अशी माझ्याशी वागली, मग मी आता स्वतःहून का बोलू. म्हणजे हे प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. म्हणजे माफ करणं एखाद्याला, समोरच्याला, आणि आपला मनाचा मोठेपणा दाखवलं, हे कमी होत चाललं आहे. हा विषय मी असं म्हणेन की जर एखादं मूल शाळेतनं किंवा भांडून वगैरे आलं तर आई वडील किंवा जे कोण घरात मोठं असेल त्यांनी त्याला सांगितलं पाहिजे, अरे ठीक आहे, आज तो भांडला, तू नाही ना उत्तर दिलं, त्याने एक फटका मारला, ठीक आहे मॅडम ना, तू सांग. नाही हे केलं तर मग त्याने हे करायला पाहिजे किंवा त्याला माफ करायला शिकवलं पाहिजे घरातल्याने. तो जे मनात धरून ठेवतो ना, तर त्याला तिथून पुढे जा, ते तिथे ठेवू नको, जा तू पुढे. हां. असं रोज नाही घडणार. आज घडलंय पण रोज नाही तुझ्या बाबतीत घडणार. पण तेव्हा आई असं जेव्हा त्या मुलाला सांगेल ना, तेव्हा तो मुलगा बरोबर ते लक्षात ठेवतो की अरे हा, आईने मला असं सांगितलंय की असं असं झालंय, एकच दिवस झालं, आज तो मुलगा माझ्याशी दिली. आपण तेव्हा कसं अर्ध गोळी तोडून देत होतो, भांडण झालं तर आपण अर्धी गोळी तोडून दिली की आपली पट्टी होत होती. पण आता तसं नाही, शेअरिंगच राहिलं नाही मुलांच्यात. पण राग आला तर एक तर मुलं काहीतरी वेगळाच निर्णय घेऊन मारामाऱ्या करून किंवा काहीही, म्हणजे विचित्र, हल्ली मोबाईल सगळे हातात असतात त्यामुळे ते लगेच व्हायरल करतात, काहीही एकामेकाविरुद्ध व्हायरल करतात. पण आजकाल मुलांपेक्षा आणि मुलांच्या त्यामुळे आया मग पण, कसं हां, समाजात आपल्याकडनं जाणारा जो आयांनाच मुळात पेशन्स इथं. सीताताई बोलतात वाटतं. सीताताई मला असं वाटतं मुलांना नकार पचवायची सवयच नाहीये आणि सगळे लाड पुरवले जातात की बरोबर. मला जे मिळालं नाही ते तुला मिळालं पाहिजे, पण त्याला काही लिमिट, मर्यादा हे पालक सुद्धा विसरत चाललेत. मुळात इथं पालकच त्यामुळे अग्रेसिव्ह होतात. हां. त्याला सगळं मिळालं पाहिजे, मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळालं. आणि आपल्या हा मुलाला, जो मुद्दा हां, आहे ना, त्यामुळे ती मुलं हे राहत नाहीत की मी चुकलेलं नाही, मला त्यांनी मारलंय म्हणजे मी मारणार त्याला किंवा मी ते तसंच करणार. हा, इथे आई वडिलांनी समजवायला पाहिजे. छोटसच गोष्ट असते पण ती समजवताना आईला जमली पाहिजे की असं नाही होत, नेहमी तुझ्या बाबतीत नाही घडणार आहे, तू त्याला मारू शकतो पण
की तेव्हा जर त्या मुलाला ते नीट हे झालं नाही, आकलन नाही झालं, तर मग मुलं मानसिकदृष्ट्या पण हे होतात आणि हल्ली त्या मोबाईलमुळे तर फारच फारच आहे. विचित्र वागायला लागलेली आहे बरोबर. थोडीशी. आणि नीताताई मला सांगा. मी एक उदाहरण देऊ का? हो हो चालेल द्या. हा द्या. माझी मामी इन्कम टॅक्स ऑफिसर होती, तर तिला वेळेवर ऑफिसला जायचं असायचं आणि ती जायला निघाली की मुलं हट्ट करायचे, मला कॅडबरी पाहिजे, हे पाहिजे, मग ती पटकन देऊन टाकायची. त्याचे नंतर पुढे इतके वाईट परिणाम अनुभवलेले आहेत आम्ही. हा. तर हे पालकांनी सुद्धा कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. तर नीताताई मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आता ही विभक्त कुटुंब पद्धती जी उदयास येते आहे, एकत्र कुटुंब जवळजवळ दिसतच नाही आहेत, पण यामुळे खरंच म्हणजे मुलं अजूनच ॲग्रेसिव्ह किंवा गुन्हेगारीच्या वळणाकडे वळतील का, त्या मार्गावर जातील का? कारण घरातून त्यांना कसलाच हे नाही आहे, धर्मबंध नाही आहे, कोणाचं कमांड नाही आहे त्यांच्यावर, तर अशी मुले गुन्हेगारीकडे वृत्तीकडे वळतील का? नीताताई. नीताताई माईक सुरू करून बोला. नाही येत नीताताई. मेहता. मेहता आहात का ऑनलाईन? नक्कीच गुन्हेगारीकडे वळतील. हा नाही दिसत आहे दोघी पण. हो बोला तुम्ही. कारण सध्याच्या या त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबामध्ये मुलांचे अगदी सगळ्या अपेक्षा पूर्ण करणं, त्यांचे लाड पुरवणं, मागेल ते देणं आणि हातात मोबाईल आणि मिळेल तसा हातात माफक पैसा, म्हणजे भौतिक सुख खूप आल्यामुळं बाबा मुलांवर पण तेवढं तो हे राहिलेला नाही, वचक नाही राहिलेला पालकांचा. त्याच्यामुळे येणाऱ्या पिढी नक्कीच की याचे घातक परिणाम होतील. स्वाती. हो, परिणाम आता दिसतच आहेत, त्याला वेगळे परिणामाची वाट बघणार. सगळेच तसं होतील असं नाही सांगतायत, जनरलाइज नाही करता येणार, पण तो येते कारण आहे. नाही म्हणण्याची, नाही ऐकण्याची सवय नाही, निर्बंध नकोय, स्वैराचार वाढतोय, अमाप पैसा आहे आणि पैसा आहे म्हणजे सगळं आहे असं वाटतं त्यांना. माणसांची नात्याची गरज वाटत नाहीये त्या पिढीला, किंवा बाहेरच्या मुलांचं त्यांच्यावरती इतका प्रभाव आहे मित्र किंवा संगतीचा की आई वडिलांचे संस्कारही तिथे काम नाही करत आहे. बरोबर. हे दृकश्राव्य जे हे आहे माध्यमच ते आहेत. काय झालं, सगळ्यात मेन कॉन्सन्ट्रेशन स्पॅन कमी झालाय. आता परवाच्या एका रिसर्च मध्ये असं सांगितलं गेलं की 10 ते 15 सेकंदावरती आलाय मुलांचं कॉन्सन्ट्रेशन स्पॅन. कारण आपण रील फक्त 15 सेकंदाच्या बघतोय. बरोबर. त्याच्यावरती काही असेल 17वा-18वा सेकंद मुलं पुढे फॉरवर्ड करतायत. म्हणजे तुम्ही मोबाईल वरती फॉरवर्ड करता, पण तुमच्या समोर जे टीचर बोलतात शाळेमध्ये त्यांना तुम्ही 40 मिनिटाच्या आधी फॉरवर्ड नाही करू शकत. तुम्हाला ते ऐकावंच लागतं. मग ते ऐकायचं नाहीये त्यांना, मग ते काहीतरी करणार, क्लास डिस्टर्ब करणार, ते स्वतःचं काम करणार नाही, ते बाजूच्याला त्रास देतील. म्हणजे हा कॉन्सन्ट्रेशन स्पॅन कमी झाल्यामुळं त्यांची चिडचिड वाढतीये, त्यांचं वैफल्य, त्यांचं डिप्रेशन आणि कशातही नाराज होणे, आणि त्याच्यामुळे हिंसाचार येतो आहे की हातपाय चालवायला लागतात त्यांना, तोंडाने बोलून समजावून नाही होते. गुन्हेगारी मध्ये, गुन्हेगार मुलं होण्यामध्ये या गोष्टीचा वाटा आहे, नक्की आहे, पण सगळेच मुलं गुन्हेगार होतात असंही नाही. त्यात तुमचं सेल्फ मोटिवेशन, तुमची संगत किंवा घरातून मिळणारा सपोर्ट खूपदा त्यात काम करू शकतो. पण आपण जर कोणाची हिस्ट्री पाहिली तर त्याच्या तळाला तो आता जो एक सिनेमा आलेला अशामध्ये ॲडोलसन्स नावाचा, तो सर्वांनी पाहावा. त्यात कुटुंबाचं महत्व आलेलं, म्हणजे ते 4 भागांची सिरीज आहे. ॲडोलसन्स मधला मुलगा जेव्हा गुन्हा करतो तेव्हा 4थ्या भागात तुम्हाला कळतं की कुटुंब कुठे जिम्मेदार आहे. सगळं दिसायला सुंदर असलेलं कुटुंब, छोटीशी एक गोष्ट जी त्या मुलाला दिसते तो अनुकरण करतो. मी आता जे म्हणाले ना की तो प्रीचिंग मध्ये जात नाही, तो अनुकरण करतो. त्यामुळे ते अनुकरण वडिलांचं कुठं चुकतंय, आईचं कुठं चुकतं त्यांना नाही कळत. ते जेव्हा मुलगा गुन्हेगार वृत्तीत जातो तेव्हा त्यांना रिअलाइज होतं की याचं कारण ते एक मानस तज्ञ शोधून काढते.
यामुळे हे असं झालेलं आहे. हे समजण्याची गरज आहे की आपली छोटस ऍक्ट, आपलं छोटस वागणं त्या मुलावरती किती खोलवर परिणाम करू करू शकतं. शकतं. बरोबर. तर काळजीपूर्वक पेरेंटनी वागणं खूप गरजेचं आहे. कारण मुलं काय ऑब्झर्व करतील, त्याचा काय अर्थ काढतील, ते बोलणार पण नाही तुमच्याशी. हा, त्यामुळे त्याच्यामध्ये ह्याचा एक वाटा आहे बरोबर. नक्कीच. मेहता, तुम्ही काय सांगाल? माझा थोडा नेटवर्क इश्यू होऊ हो शकतो. का? लाईट नाही आहे तिकडे. मेहता, संगीता मेहता, कुटुंब पद्धतीचा मुळात हा बोला. पद्धतीचा मुळात उद्देश एक मी सांगितलं तसं दैनंदिन आयुष्यात सहज सुंदरता आणि अडचणीत आधार, तसं खरं म्हणजे ही आपल्यावर सोपवलेली माणसावर जबाबदारीच की भावनिक आणि आर्थिक स्वावलंबन होईपर्यंत पुढच्या पिढीला घडवत राहणं हम्म. हाच खरा कुटुंब पद्धतीचा उद्देश आहे आणि जबाबदारी. आणि आपल्या देशात आपण निवृत्तीनंतर सुद्धा नातवंड पतवंड काळजी करत राहतो, नवस करत राहतो. म्हणजे आपण भावनिक दृष्ट्या रिटायर होत नाही होत नाही. शेवटपर्यंत. गुंतून राहतो. अध्यात्म किती का सांगेन ना अलिप्तपणे. आणि परदेशात मात्र उलट आहे. 16व्या वर्षात मुलाला पैशाचं महत्व कळायला पाहिजे ना. पार्ट टाइम नोकरी कर, तुझं पॉकेट मनी वगैरे काही नाही, तुझे तू खर्च भागव. आणि त्याला एक स्वातंत्र्य त्यामुळे आपोआप दिलं जातं. ह्याचे दोन्हीचे फायदे तोटे आहेत. स्वातंत्र्य दिल्यावर पैसे कमवलेल्या पैशाचा विनियोग कसा करायचा हाही निर्णय तोच घेऊन टाकतो. बरोबर. तेही चुकीचं आहे. म्हणजे ठराविक प्रमाणात स्वातंत्र्य आणि ठराविक प्रमाणात त्यांना एक पैशाचं महत्व समजावं म्हणून थोडंफार काम करायला लावणं म्हणजे पार्ट टाइम ही पद्धत मला तरी पटते. आणि सीएची जी आर्टिकलशिप आहे किंवा इंजिनिअरिंगची असो किंवा कंपनी सेक्रेटरी, ह्याच्यात हाच फायदा होतो की ऍक्च्युअल तुम्ही जीवनात कमवायला लागायच्या आधीची एक पार्श्वभूमी तयार होते की तुमच्या सहकार्यांशी तडजोड करणं किंवा जमून घेणं, काम करणं, पैसे कमवणं, पैशाचं योग्य विनियोग करणं. थोडक्यात मला एवढंच म्हणायचं होतं की जुन्या पिढीची ही जबाबदारी आर्थिक भावनिक स्वावलंबन येईपर्यंत त्यांना घडवत राहणं, पण अगदी चमच्यानी पण भरवू नये. बस एवढंच माझं. नीताताई, बोलाल तुम्ही? माईक सुरू करा. नंतर बोलते, ऐकते आता. हो. हां, तर आता तर खरं तर आपली एकत्र कुटुंब पद्धती म्हणा किंवा भारतीय परंपरा आहे, भारतीय फॅमिलीज आहेत, हे पाश्चिमात्य देशात त्यांना आवडू लागलेले आहेत. हे त्यांनी जे स्वातंत्र्य किंवा मुक्त ते राहतात, वागतात, त्यांच्या मुलांना इंडिपेंडंट बनवतात, भले ते 16 वर्षे असेल, पण त्याचे दुष्परिणाम काय होतात हे त्यांना पण आता समजत आलेलं आहे. मुलांवरती कसे परिणाम होतात त्यांनी जाणून आहेत. मग त्यांचा आग्रह असा आहे की ते आपल्या कंट्रीला म्हणजे भारत देशाला या दृष्टीतून चांगलं मानतात की बाबा यांच्याकडे अजूनही नातेसंबंध टिकून ठेवणारी लोक आहेत, भारतामध्ये अजूनही कुटुंब व्यवस्था अस्तित्वात आहे. याचं महत्त्व त्यांना समजलेलं आहे, पण आपल्या लोकांनाही समजत नाही आहे. हे आपलं दुर्दैव म्हणावं लागेल. काय सांगाल स्मिता याबद्दल? अपर्णा, खरंच हे दुर्दैव आहे. म्हणजे आजच्या पिढीमध्ये असणाऱ्या दुर्दैव म्हणजे कसं काय बोलताय का? बोला ना तुम्ही. बोला. नाही बोला. दुर्दैव म्हणजे कसं आपण उलट त्यांचा अंध अनुकरण केलेलं आहे ह्या गोष्टी. आपण त्यांच्यासारखं, त्यांना स्वातंत्र्य आहे, त्यांची 2च मुलं, त्याचं आपण आता हे करायला लागलोय भारतात. उलट आपली जी परंपरा संस्कृती होती ती खरी चांगली होती. म्हणजे एक प्रकारचं आपल्याकडनं सगळं घेण्यासारखं आहे. आता त्यातले काही उलट पाश्चात्य लोक आपलं अनुकरण करायला लागले. त्यांच्या इथे अशी छोटी छोटी म्हणजे भले ते वृद्धाश्रम असेल पण ते इतकं तिथे हे करतात. आपले सगळे शक्यतो तिथे साजरे केले जातात. कॅनडात माझी मावशी राहते की असं त्या गणपतीच्या वेळेला 1.5 दिवसाचा का होईना गणपती हा ते साजरा करतात. मग त्याच्यासाठी आपल्यासारखे मोदक, उकडीचे पर्टिक्युलर मोदक, मग त्यासाठी ते कुठे भारतातनं कुठून मिळतात का आजी किंवा अशा संस्थांकडनं ते मागवून घेतात का? तर आमच्या भारतातला गणपतीचा उत्सव आणि तो मोदक हा सगळ्यांना तिथे कळला पाहिजे म्हणून ही संस्कृती ते तिथे जपू शकतात, पण आपण का नाही जपू शकत? बरोबर.
मग ही जपण्यासाठी काय करायला पाहिजे, तर परत आपण मागच्या कुटुंबाकडे जाणं गरजेचं आहे, की आजी आजोबा असतील किंवा कोणी घरातली मोठी जे असतील, आपल्यापर्यंतची जी पिढी आहे त्यांना सगळं मागचं माहिती. मग आता आपलं कर्तव्य आहे की आपल्या पुढची पिढीला आपण हे सगळं ज्ञान देणं आहे. हम्म. कारण अजून 5 वर्षांनी, 15 वर्ष नाही म्हणत, 5 वर्षांनी एकदम पिढी बदलणार आहे. कारण बरोबर. आता जन्माला आलेल्या मुलाच्या हातात सुद्धा मोबाईल दिला जातो. म्हणजे तो सगळं जन्माला येण्यापासून रेकॉर्डिंग करताय सगळं सगळं सगळं. ते एक चुकीचं आहे. हा. गरज नाहीये ते जरूर करतोय. मग ते मूल तसंच होतं. कारण पूर्वी कसं म्हणतात, जेव्हा बाळ पोटात असतं तेव्हाच त्याला 7व्या महिन्यापासून संस्कार व्हायला सुरुवात होते. हम्म. मग आता ते बाळ जेव्हा पहिल्या महिन्यात जन्माला येतं तर त्याचं रेकॉर्डिंग केलंय म्हटलं ते त्याच्या डोक्यात राहिलं, कुठल्या तरी माइंड मध्ये त्याच्या राहिलंय, म्हणजे ते तसंच वागणार. ते आपण त्यावेळेपासून रेकॉर्डर आहोत. मग आता आपण ओके आहोत, आपणच बरोबर आहोत. म्हणजे आपल्याला काही संस्कार करायची कोणी गरज नाही, आपण संस्कारीतच जन्माला आलेलो आहोत. बरोबर. असं तो धरून चालणार आणि पुढे वागणार. म्हणजे तिथे आपल्या संस्कृतीचा लोप झाला. बरोबर. काल संस्काराचं आपणच चालू करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यातनं म्हणजे मुलं थोडंफार का होईना मानसिक आधार मिळाला त्यांना, तर ते ह्याच्या व्यसनाच्या किंवा डिप्रेशनच्या ह्याच्यात जाणार नाही, बरोबर. असं पण होऊ शकतं. म्हणजे बोला मेहता. काल सीमा गंगाधरेंच्या काल सीमा गंगाधरे मॅडम, आपल्या लाडक्या मॅडम, हा. तर त्यांच्या क्लिप पाहिल्या मी नातींच्या, 3-4 वर्षाच्या आहेत. त्या म्हणाल्या की माझी मुलगी म्हणजे थोडक्यात 2 पिढ्यांच्या मधली पिढी, ही मुलींच्या जुळ्या मुली आहेत, 2-3-4 वर्षाच्या असतील, हो. हातात त्यांना इंटरनेट आणि मोबाईल देत नाही. हा. तर त्या मुलींचे मी पाहिजे हातात पुस्तक होतं आणि अस्खलित इंग्लिश मध्ये मारुती, हनुमंत म्हणजे आणि महाभारत, रामायण ह्या कथा त्या सांगत होत्या. आणि आश्चर्य म्हणजे काही तर त्यांच्या तोंडपाठ आहेत, पुस्तकात न बघता त्या सांगतात. अरे. मी म्हणत नाही की संस्कृती आणि पुराणातली वांगी पुराणातच ठेवायची असतात, पुराण वाचणं म्हणजे संस्कार चांगले असं काही मी म्हणणार नाही. काळाच्या बरोबर तुम्ही राहा जरूर, पण काळाच्या बरोबर राहण्यासाठी आपल्या संस्कृतीचे जे बेस म्हणतो, पायाभरणी बिल्डिंग, तुम्ही पाया पक्का करा. बरोबर. म्हणजे गोष्ट मला खूप काय वाखाणण्याजोगी वाटली. नक्कीच. की पुस्तकं हातात दिली आणि त्यांना पुस्तकातून चांगलं नैतिक मूल्य शिकवणाऱ्या गोष्टी ते शिकवतात. हा, म्हणजे परदेशात आणि त्यांना कारण जर आपण समजावून सांगितलं तर ती मुलं ऐकतात. हे कशासाठी म्हणायचं, मारुती स्तोत्र कशासाठी म्हणायचं, रामरक्षा का म्हणायची, हे त्यांना पटवून दिलं तर ते आवर्जून करतात. हा. हो, एकतर वाणी शुद्ध होते तुमचा. हो, बरोबर. दुसरी गोष्ट, तुमच्या सकारात्मक लहरी तुम्हाला परत मिळवता येतात आणि त्या अनेक पटीत वाढवता येतात. एक प्रकारचं एकाग्रचित्तामुळे ध्यानधारणा केल्यासारखंच होतं ना ते. बरोबर. आणि एकत्र कुटुंब आताच्या विषय बाजूला ठेवला, संस्काराचा विषय बाजूला ठेवू, पण वाणी शुद्ध होते आणि स्मरणशक्ती वाढते, पाठांतराची सवय लागते. तर स्मिता, ते मला तुम्हाला विचारायला आवडेल की चांगलं कशाला म्हणतात, म्हणजे निखळ चांगुलपणा ही कन्सेप्ट पण क्लिअर होते मुलांना. बरोबर. कन्फ्युजन राहत नाही. नक्कीच. तर आता विभक्त कुटुंबामध्ये बऱ्याच घरांमध्ये एक घर सोडून तरी पण जॉब करणारी महिला असतेच. मग अशा ठिकाणी तिला पण कामाचा ताण असतो, घरातली कामं आहेत, नोकरीचं टेन्शन आहे. मग अशावेळी खऱ्या अर्थाने गरज भासते ती कुटुंबातील सदस्यांची. कोणीतरी एक सदस्य आहे, मे बी सासू असेल किंवा कोणी दुसरी व्यक्ती असेल घरातील, की ती सांभाळून घेते, आपल्या माघारी आपल्या मुलांना सांभाळत आहेत, त्यांच्यावर चांगले संस्कार करत आहेत, किंवा कामाची जबाबदारी पण वाटून घेतली जाते. हे आजच्या काळात खरं तर ही गरजेची गोष्ट आहे, असं तुम्हाला वाटतंय का स्मिताताई? हो, आपल्यातल्या लेखिकेने परवा एक, मला आता नाव आठवत नाही, खूप सुंदर पोस्ट टाकली होती की ती ऑनलाईन खाणं मागवू शकते, पण आजीचं प्रेम भरवायला असं कुठला ऍप नाही. अरे हा तर खूप चांगली आलं. सीमाताईंचीच अलग आहे. सीमाताईंची अलग विजेती ठरलेली.
हो का? हा, नक्कीच नक्की. बरोबर. स्मिताताई बोला. हा हा हा. कोणत्या मुद्द्यावर स्मिता. नीता. कोणत्या मुद्द्यावर बोलायचंय? हां तेच आता मी म्हणलं की आजकालचे जे वर्किंग वुमन आहे म्हणजे कामाची कामाची वाटणी. वाटणीसाठी किंवा तिला आलेलं हो. काही दुखणी खुपणी असतात म्हणा की त्यावेळेस वाटतं की घरात एकतरी कुटुंब सदस्य असायला हवं. हा. तर कामाची वाटणी म्हणजे मुलांना आता म्हणजे छोटसच कुटुंब आहे आपलं, तर प्रत्येकाने मदत करायची आहे घरच्या आपलं समजून, म्हणजे आपलं असतंच ते, पण प्रत्येक जण आपल्या कामाच्या वेगळ्या धुंदीत असतो. हम्म. आता मुलगा बाहेर गेला तर आईने पटकन ते अलर्टपणे त्याला सांगायचंय, बेटा तू बाहेर चालला तर हे घेऊन ये. किंवा आपण गेलो तर ती यादी, आता आपल्याला आधुनिक राहावं लागेल थोड्याशा वेळात, त्या वेळेचा विनियोग करायचा आहे तर आपल्याला स्वतःजवळ यादी पाहिजे, स्वतःजवळ छोटीशी डायरी पाहिजे की ज्यात आपण नोंदी करू शकू की आपल्याला हे आणायचं आहे. बाहेर जो जाईल तो करेल, किंवा गाडी आहे ती शेअर करेल, है ना, ती काटकसर पण आपल्याला करायची आहे. आपण आजारी असू, पहिली गोष्ट तर आपले जे परंपरागत योग साधना आहे, ध्यान आहे, ते जर केलं तर आजारीच आपण पडत नाही. हे सगळ्यांना माहित आहे, पण आपण ते करू शकत नाही किंवा आपण आळशीपणा करतो. तर जर आपण हे सगळं असं केलं तर खरंच आपण आजारीच पडत नाही, आनंदी राहतो आणि स्ट्रेस आहे ना, स्ट्रेस मॅनेजमेंट करायला शिकतो. तर म्हणून मला म्हणणं आहे की छोट्या कुटुंबांनी एकत्र आपण, म्हणजे हाच आपला तर गेट टुगेदर आहे. धार्मिक गोष्टीसाठी सगळेजण एकत्र येत नाही, पण सकाळी आपण उठल्यानंतर जर एकत्र येऊन आपण सगळ्यांनी मिळून काही योगा केला, है ना, ध्यान केला, तर आपल्यासाठी हीच आपली धार्मिक सांस्कृतिक जपण्यासाठी आहे. आणि एकत्र येऊन आपण एकमेकांशी चर्चा करू शकतो त्यावेळी. नंतर तर सगळ्यांना आपलं आपलं आहे. तर म्हणून आजारी पडू नये, त्यासाठी ही आपली पूर्वापार ऋषी मुनींनी केलेली जी दिनचर्या ती पाळावी, मला असं वाटतं. ठीक आहे, हे आजारपणाबद्दल बोललात पण तुम्ही, एवढं नक्की की पण एकल किंवा विभक्त मला सांगा की इथं आजारी पडण्याचं तुम्ही सांगितलं इथं ताई, पण मग जेव्हा एखाद्या स्त्रीला भावनिक किंवा इमोशनली तिला जर आधार पाहिजे असेल तर त्यावेळी एखादी व्यक्तीच हवी ना घरामध्ये, ना तिला मुलांच्यावर शेअर करता येईल किंवा नवऱ्यासोबत किंवा नवऱ्याला पण वेळ नसतो अशा वेळेस. म्हणून मग सख्खे शेजारी मैत्रीण आहे, शेजारी असते, मग शेजारी असते, आपली मैत्रीण असते. आजकाल शेजारी पण एखादी इतकं आपल्याला मग तशा बोलून मैत्रिणी चालून शोधाव्या नसतात, लागतील. शेजारी पण दार बंद कोणाला करून बसतात. फ्लॅट आता मग संस्कृती. आपल्याला शोधावं लागेल तसं. एखादी मैत्रीण असते जशी माझ्यासारखी बोलणारी आहे मैत्रीण, तर ती येऊन तिला एंटरटेन करू शकते की मी जरी नोकरी करते तरी असं कोणी माझी मैत्रीण आजारी असेल तर तिच्यासाठी मी जरूर वेळ काढते. मी तेव्हा मग कम्युनिकेट करते. कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे, संवाद साधणं. की मी माझ्या ऑफिसला सांगेन की ती 1.5 तास उशिरा येईल आज, मी लवकर निघू, मला जायचंय, मी त्या मैत्रिणीला अटेंड करेल. तर आपल्याला असं काहीतरी करावं लागेल. बरोबर. आणि एकत्र कुटुंब, पण एवढं नक्की की एकल आणि अकाली प्रौढत्व मुलांना येतं, त्यांचं बालपण हिरावून घेतलं जातं एकल आणि हे तर नक्की. बरोबर. हो, पण मग एकत्र कुटुंबाची ही एकत्र कुटुंब पद्धती बदलून विभक्त कुटुंब पद्धती म्हणजे सेपरेट राहण्याचा ह्याला कारणीभूत काय कोणत्या गोष्टी आहेत? का गरज पडली की बाबा नाही म्हणजे स्वतःची पेस हवी, प्रायव्हसी हवी, किंवा इतर कोणती कारणं असतील? कोण बोललेल्यावर? हां बोला. मी सांगू? हो. एक म्हणजे नोकरी निमित्ताने मुलं बाहेर गेलेली असतात, दुसरी गोष्ट शिक्षणासाठी बाहेर गेलेली असतात, तिसरी गोष्ट स्वतःला स्वातंत्र्य हवं असतं आणि कुटुंबाची जबाबदारी घ्यायची नसते, किंवा खूप वयस्कर माणसं असतील तर ती त्यांना पटकट वाटते, त्यांना सांभाळायचं नसतं, मग अशा वेळेला ते बाहेर पडतात. तर ह्या 2-3 गोष्टी मला सांगाव्याशा वाटल्या. हां, मग पुन्हा तेच आहे की मग असे विभक्त कुटुंबामध्ये पण काही ज्येष्ठ असे नागरिक आहेत की जे एकटे राहतात, त्यांची आणि वेगळे काहीतरी त्यांची वेगळी बाजू आहे, त्यांची वेगळी कारणं आहेत काही. पण मग हा समाज ना एकत्र कुटुंब ना विभक्त, फक्त संकुचित वृत्तीचा असा बनलेला आहे. तर हे खरंच कशाचं द्योतक आहे? कोण सांगेल? माझं म्हणणं असं आहे
की हा सगळा प्रश्न शेवटी पैशाचा असतो बरं का बरेचदा. हम्म. 80% 90% की खूप पैसा असेल तर मुलगा म्हणतो मी त्या फ्लॅटमध्ये राहतो, आई वडील तुम्ही या फ्लॅटमध्ये राहा. हम्म. म्हणजे त्याला गरज नसते की तो फ्लॅट विका आणि हा फ्लॅट घ्या, किंवा हा फ्लॅट भाड्याने दिला तर रेग्युलर खर्चाला जोड मिळेल, असं ते मुलं विचार करतात कारण भरमसाठ पगार असतात. हम्म. आणि 20% हे कारण असू शकतं की आई वडीलच म्हणतात की आम्ही भावनेने या घराच्या भिंतीशी जोडले गेलेले आहोत, आम्ही काय हे घर सोडणार नाही, तू तुझं कसंही ऍडजस्ट. म्हणजे फक्त नव्या पिढीची चूक राहते असंही नाही, काही वेळा जुनी पिढी पण अडेल तट्टू होते. कारण आपल्याकडे जास्त जुन्या पिढीने काही इमोशनली हरकत विचार नाही केला विचार जातो. करायला की हा. आपल्या आता किती दिवस राहिले, आपल्या आता किती दिवस राहिले, म्हणजे मला पादण्याची चोरी, मला थुंकण्याची चोरी, मला खोकण्याची चोरी, तू ते थोडं ऍडजस्ट करायला हरकत नाही. बरोबर. कारण आपल्याकडे भारतीयांमध्ये जास्त करून इमोशनली विचार जास्त केला जातो आणि तोच प्रॅक्टिकली विचार करायला जमत नाही. जास्त करून ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते कधी प्रॅक्टिकली विचार करत नाही आहेत. त्यांच्या घरामध्ये इव्हन एखाद्या वस्तूमध्ये भांड्यांमध्ये सुद्धा जीव गुंतलेला असतो. बरोबर. तर पण एकत्र कुटुंब म्हणून प्रॉब्लेम येतात ना. हो. हा अपर्णा बोला. हे अगदी बरोबर पटलं, म्हणजे भांड्यांमध्ये पण जीव गुंतवतात, बरोबर आहे. भांड्यांमध्ये जीव भांडी सुद्धा अगदी खरंय. म्हणजे घरात नवीन त्यांच्या ज्या भावना अडकलेल्या असतात, आता आपण शिकलेलो आहोत ना, त्यांना समजून घेतलं पाहिजे. हा करंट एवढा असतो, ते एवढे वर्ष तिथे आलेले असतात ना, तिथपर्यंत आलेले असतात त्या घरात राहून वगैरे. मग आता आपण म्हणायचं की हा अजून त्यांच्या बिचारांचे किती दिवस राहिले असतील ना, हा. मग त्यांना त्यावेळेला हा तुम्ही तिथे राहताना तर मग एखाद दिवस आपण असं ऍडजस्ट करून असं आलटून पालटून राहणं खरं तर गरजेचं आहे. तर तेव्हा त्या क्षणाला सांभाळून घेणं. या गोष्टीवर देवकर मॅडम हा द्या बरं का ब्लॉग जीव अडकला. एक गोष्ट ऐका गोष्ट येतील. एक गोष्ट ऐका. मला आता एक क्लिक झालं, आठवलं भांड्यांवरून की मी एक मागे एक कथा कुठेतरी वाचली होती. तिथे असाच संदर्भ दिला होता की सासू सुनेचं पटत नाही आणि सुनेला सगळं नवीन नवीन हवं असतं. ती घरातली प्रत्येक वस्तू, आई हे जुनं झालं हे नको आपल्याला, हे खूप पुरापार ही भांडी आहेत ही नको आहे, हे बदलायचं आहे, मला फर्निचर बदलायचं आहे, सगळं असं करत ती जुन्या जे भांडी असतात सासूचे सगळी ती बांधून पोत्यात ठेवून टाकते बाजूला आणि घरसुद्धा सगळं रिनोव्हेट करते. पण मुलगा इतका कथेतला तो चांगला दाखवला. तो मुलगा आईसाठी वेगळं घर घेतो आणि आईला घेऊन जातो त्या नवीन घरामध्ये आणि तिथं त्याला तो सरप्राईज देतो. आई बघते तर तिची सगळी जुनी भांडी, तुझ्या सगळ्या जुन्या वस्तू तिथल्या तिथं त्या घरामध्ये असतात. म्हणजे हे इमोशनली अटॅचमेंट खूप आहे की भांड्या आणि कपड्यांमध्ये सुद्धा आपण कितीतरी ते भांडं जुनं झालं असू दे फेकून देत नाही, कुणीतरी दिलेलं असतं. आणि पूर्वी भांड्यांवर तर नावं लिहिली जायची, त्यामध्ये हे कुणी मामाने दिलेलं भांडं, हे आजीने दिलेलं आहे, ते भांड्यांवर नाव आहे, मग ते जपून ठेवायचं. मग तो पूर्वीचं एखादं स्टोव असेल, कढई, सगळ्या गोष्टी जपून ठेवण्यामध्ये आपल्याला खूप आनंद मिळतो. पण ते जपून ठेवण्यात पण चांगली गोष्ट आहे ना, एक आठवण राहते ना, त्या वस्तूमागे काहीतरी गोष्ट आहे, कुणाची तरी आठवण आहे, कुणाच्या तरी भावना त्याच्यामध्ये गुंतलेल्या असतात. हे पण तितकंच खरं आहे. आपण ना आता ह्याच्यावरून एक सांगायचं म्हणजे आपण त्यावेळेला पाटा म्हणजे मिक्सर आला, पाटा बाहेर टाकून दिला. पण आता काय ह्याच्यासाठी शोभेची वस्तू म्हणून छोटासा पाटा घरात आणून ठेवतो. पण त्यावेळेला आपण जर विचार केला असता की हा ना आपण तो टाकला नाही, लाईट गेल्यावर मिक्सरवर वाटल्यापेक्षा आपण पाट्यावर वाटलं, हा जर आपण तो त्या क्षणी जर विचार केला ना तर नक्कीच वेगळं कुटुंब होणार नाही असं मला वाटतं. आता पूर्वी समजून घेतलं पाहिजे, बरोबर. बायका पटवून पुरुष चार एकत्र राहतात पण बायका मागून राहतात. बायकांना म्हणजे ही पिढी आणि ही पिढी, ही म्हणते मला सुधारणा हवे, ही म्हणते मला ते नको आहे, सुधारणा कर पण माझ्या वस्तू माझ्याच हव्या. म्हणजे जुन्या वस्तू कुठेतरी दोघींनी समंजस घेतलं. बरोबर. ही कधी आपण पावसा मिळवून ठेवूया. आता आपत्ती काळामध्ये जर खूप वेळ लाईट घालवली सरकारने तर काढूया पाटेवर म्हणते बाहेर. नाही, जर जुन्या गोष्टी ज्या आहेत, जुन्या वस्तू आज आपण शोभेच्या वस्तू म्हणून ठेवतो त्याला मॉडर्न घरात, मग तसंच उद्या जाऊन तीच गोष्ट होणार आहे की ज्येष्ठ नागरिकांना पण जुनं केलं जाईल.
ती पण शोभेची वस्तू नाही आहे, ती माणूस आहे, ती व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत तसं वागलं नाही पाहिजे. हां, त्यांना भावना आहेत. बरोबर. बरोबर. त्यामुळं ते नाही, ते शोपीस नाही त्यांना होऊ शकत. समजून घेण्याची आपण लहान असताना आपली पद्धती समजून घेतो. हां, आता त्यांना समजून घेण्याची गरज आहे ना. मग तेव्हाच ते कुटुंब एकत्र राहू शकेल ना. भले त्या सुनेला त्रास पडेल, थोडाफार त्रास पडेल, कारण प्रत्येक गोष्ट ते त्यांचीच करतात, हे मान्य मला. पण जेव्हा ती सून थकून येते त्यावेळेला काही वेळा असं पण म्हणते, हा अगं झालंय, हा मी भात लावलेला आहे, फक्त तुला काय आमटी बिमटी हवी तर तू येताना ऑनलाईन घेऊन येतेस, असं पण म्हणणाऱ्या सासवा आहेत. आणि पण कुटुंब टिकून राहतं. आता ती पण सासूने असते, तिने पण जग बघितलेलं असतं, त्या क्षणी ती पण म्हणते हा आपण थकून आलो असते. जशी लेक तिची थकून घरी आलेली असते त्याची ती म्हणते की हा असतंय. अशा पण सासू असतात की समजून घेणं पाहिजे. फक्त दोघांचे काही वेळेला बाहेरचा ट्रेस आपण घेऊन येतो, मग तिथे सुरुवात होते. दोघींनी घरातला तिने तिचं ठेवायचं, बाहेरची बाहेरचं सोड, तर मग ती कुटुंब व्यवस्था व्यवस्थित टिकेल. म्हणजेच आज काळा जर टिकावची झाली तर. हा, बरोबर. म्हणजे काळानुसार बदलत राहणं आणि काळानुसार ज्या गोष्टी आहेत त्या स्वीकारणं हे भागच आहे, प्रत्येकालाच भाग आहे. काळानुसार वागलंच पाहिजे, काळानुसार चाललं पाहिजे. मग त्याच्यामध्ये कुटुंब एकत्र असणार आहे की विभक्त असणार आहे, हे हा जाता जाता पर्सनली प्रश्न आहे. पण दोन्ही कुटुंबाचे फायदे तोटे तेवढेच आहेत. हां, दोन्हीचे प्रत्येक म्हटलं तसं व्यक्तिसापेक्ष कल्पना बदलत जाणार आहे आणि शेवटी आवड आहे प्रत्येकाची. पण जरी एकत्र कुटुंब किंवा विभक्त कुटुंब जरी असलं तरी सगळ्या नात्यांना एकत्र बांधून ठेवणं, एखादं गेट टुगेदर असणं, अधूनमधून भेटीगाठी करणं, काही नाही झालं तरी जाऊन फोनवरती बोलणं, समोरच्याची चौकशी करणं, ह्या गोष्टी जरी केल्या तरीसुद्धा भारतामध्ये आता जे नातेसंबंध किंवा महत्त्व आहे नात्यांचं, आपलं इमोशनली जे अटॅचमेंट आहे ती टिकून राहील. मग भले कुटुंब लहान मोठं कसंही असलं तरी, पण नात्यांमध्ये तो भावनामध्ये ओलावा असला पाहिजे, आपुलकीचा, प्रेमाचा, तरच ती गोष्ट म्हणजे कुटुंब व्यवस्था जी आपण म्हणतो. परिवारामध्ये बोला. आपल्या माझ्यातले मी परिवारामध्ये हाच मला फरक जाणवला. इतर ग्रुपवर असं झूम मिटिंग, गुगल मिटिंग अधूनमधून होत नाहीत. आपल्या परिवाराचं आता सेलिब्रेशन आहे पुढच्या जून महिन्यामध्ये आहे आणि जवळजवळ सेलिब्रेशन आणि अशा आणि तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज पण असणार आहे 16 जूनला. चांगलं सरप्राईज आहे, सगळ्याजणी तुम्ही खूप खुश होणार आहात. म्हणजे आपलं पण एक कुटुंब आहे, पण हे कुटुंब का झालेलं आहे, कारण आपण सगळ्याजणी एकमेकींच्या सहकार्याने, आधाराने आणि ह्याच्याने राहतो की प्रेमाने, की आपण आपल्यामध्ये हेवे दावे नाही आहेत, मत्सर नाही आहेत, द्वेष नाही आहे कोणाबद्दल. आणि मला तुमच्यासोबत जायचं आहे म्हणून मी तुम्हाला सोबत घेऊन जाते. मी दर महिन्याला वेळ काढून यासाठीच हे चर्चासत्र किंवा एखादी स्पर्धा ठेवते. याच्यामध्ये माझा हेतू हाच आहे की जे मला येते ते तुम्हाला पण यावं. आज स्मिताताई पहिल्यांदा आल्या चर्चासत्रामध्ये, त्या छान बोलल्या, म्हणजे हा त्यांचा अनुभव आहे. नीताताई आहेत. तर आपला जो हा जागतिक कुटुंब दिवस आजचा होता, हा एक प्रकारे आपण हे एकत्र कुटुंब आहोत म्हणून साजरा केला आहे. भले ऑनलाईन तर ऑनलाईन, पण असंच नात्यांमध्ये सुद्धा एक ऑनलाईन गेट टुगेदर पण झालं पाहिजे, भेटीगाठी पण झाल्या पाहिजे. भले तुम्ही दूर राहा, पण आज स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्ही संपर्क साधू शकता. त्यामुळे त्याच्या व्यक्तिसापेक्ष त्याच्या आवडीवर अवलंबून आहे. एकत्र कुटुंब संस्था जरी नाश होत राहिली तरी पण, विभक्त कुटुंब जरी असले तरी नात्यांमधलं प्रेम आणि मुलं, समजा आता प्रत्येक घरामध्ये एकच किंवा दोनच मुलं असतात, पण त्याच्यामुळं पुढे जाऊन ही म्हणजे नातेसंबंध हे कमी नाही झाले पाहिजेत. त्यासाठी निदान आहेत त्या नात्यांमध्ये पण प्रेम, आदर आणि मुलांना ती शिकवण दिली पाहिजे की बाबा हे आपापले नातेवाईक आहेत किंवा यांच्याशी आपण असं भेटलं पाहिजे किंवा त्यांच्याशी संबंध ठेवले पाहिजेत. ही शिकवण घराघरातूनच द्यायला हवी. तर आजचा विषय हा खूप मोठा आहे, जितकं बोलत तितकं कमीच आहे, पण आपल्याला वेळेचं पण तेवढं बंधन आहे. तर खूप छान हा विषय असा होता आज. सगळ्याजणी तुम्ही छान व्यक्त झालात आणि खरंच आपल्या भारतीय कुटुंब संस्थेकडे बघून परदेशातील लोकसुद्धा आपलं मार्ग करतात, अनुसरण करतात. ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. त्यासाठी आपणच आपली पाठ थोपटून घ्यायला हवी की आपले आदर्श, आपले मूल्य घेऊन ते लोक तसे वागण्याचा प्रयत्न करत आहेत. तर नक्कीच आपल्या भारतीय संस्कृतीत त्याचे ते
गोष्टी आहेत किंवा ती बीजं रोवली गेली आहेत की ज्याच्यामुळंच भारतीयांना प्रत्येक गोष्टीमध्ये आज आदराने पाहिलं जातं. मग तिथे आपलं आयुर्वेद असेल, योगा असेल, पारंपरिक सण असतील, आपले पदार्थ असतील, आपलं राहणीमान असेल आणि आपले नातेसंबंध. तर यासाठी आपण भारतीय ओळखले जातो बाहेर देशामध्ये. तर हे टिकून ठेवायचं आहे. आणि आपण माझ्यातली मीमध्ये लिखाण करतो, लिहितात तुम्ही, तर लिखाण पण हे एक माध्यम आहे, त्याच्यातून तुम्ही व्यक्त होत आहे आणि आपण सगळ्यांना एकत्र जोडून ठेवतो. एक समाज प्रबोधनाचं, जागृतीचं काम आपण करतो आहे. तर ते असंच करत राहा, हीच माझी इच्छा आहे. तर आता हे चर्चासत्र आपण संपवतो आहे 5 मिनिटात. शेवटचं कोणाला काही बोलायचं बोला आणि आपण इथे थांबूयात. काही आठवलं असेल, बोलायचं असेल तर सांगा. मला बरोबर आहे. नवोदितांना नाही, बरोबर आहे. ह्या आपल्या परिवारात नवोदितांना खरंच खूप प्रोत्साहन मिळतं, म्हणजे फारच चांगली गोष्ट आहे. आणि त्यांच्यात बदल होतात. आणि मेन म्हणजे फक्त नवोदित नाही, मी जे 2-3 वर्षापूर्वी मी लिहायला चालू केलं, तर आमच्यातही बदल होत आहेत. आम्हालाही सुधारणा करायला एक प्रकारे ह्याच्यात एक दिशा मिळते. आणि नवोदित, पण मला विशेष अभिनंदन स्मिता बोंद्रेंचं करायचंय. ती अगदी चौफेर लेखन, म्हणजे चौफेर बॅटिंग करतात सध्या. त्या तडता आले काय, आणि म्हणजे सुरुवातीला मला बघितलं असं वाटलं नाही इतक्या त्या जळतील पुढे म्हणून. म्हणजे मी त्यांचं विशेष अभिनंदन करते. हो, त्यांच्या लिखाणात खूप वैयक्तिक काही मैत्री किंवा वैर नाहीये, पण काही विशेष गोष्टी दिसल्या की कौतुक करावं वाटतं. बरोबर. म्हणजे त्यांचे सुविचार तर इतके सुंदर. आणि नवोदित सुविचार अवश्य वाचा त्यांचे. हो, नवोदित जे आहेत आता लेखिका, जे कार्यशाळेमुळे माझ्याशी जोडले गेलेत, त्यांनी इतका आग्रह केला म्हणून आपला व्हॉट्सअपचा दुसरा ग्रुप बनला. ते सुद्धा तिथे अटॅच आहेत आणि त्यांना सुद्धा आवडलं, आपलं ग्रुप आवडला, आपली लेखन कार्यशाळा आवडली. त्यामुळे नवोदित लोक पण आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तर ही खूप आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे. आणि आज कुटुंब संस्था हा विषय आहे, त्यामुळे मी थोडंसं एक बोलते की सांगते की मी जे आज तुमच्यासमोर दिसते आहे, तर ही मी एकत्र कुटुंबाच्या प्रभावामुळेच आहे. माझे आजोबा स्वातंत्र्य चळवळीत फुले चळवळीमध्ये होते. त्यांना वाचनाची आवड होती, त्यांनी ती माझ्यात निर्माण केली. मी आजी आजोबांकडे, माझ्या आईवडिलांकडे लहानाची मोठी झाले. मग हे काय जे माझं आहे लिखाणाचं जे बीज आहे ते तिथून टाकले आणि तिथून ते मोठं झालेलं आहे. याचं सगळं श्रेय मी माझ्या कुटुंबाला देते. याच्यामध्ये माझ्या घरात सगळ्यांनाच वाचनाची आवड, त्यामुळे मामा, आजी, आजोबा या सगळ्यांच्यामुळे मी आज घडलेली आहे. तर हे एकत्र कुटुंबाचा हा एक परिणाम म्हणल्यावर हे एक उदाहरण मी आहे की तिथून मला हे सगळं साहित्यिक देणगी मला तिथून मिळालेली. बोला स्मिताताई, बोला. माझ्यातली कुटुंबाचे कुटुंब प्रमुख म्हणून तुमचं कौतुक. आणि तुमच्यामुळे माझ्यातली मी घडत चालली आहे. आणि खरंच सांगते, म्हणजे एक कॉलेज लेव्हलला मी लिहित होते, माझे वडील साहित्यिक होते, वातावरण खूप वेगळं होतं आमचं. पण लग्न झाल्यानंतर आता 50व्या वर्षानंतर मी पुन्हा डोकं वर काढले या सगळ्या लेखनामध्ये. त्यामुळे चुका खूप होतात आणि तुमच्यामुळे त्या सुधारल्याही जातात. आणि मला अजून एक सांगायचंय की आपला कुटुंबाचा जो बेस आहे तो वसुधैव कुटुंबकम असं म्हणतो आपण. त्यामुळे आपली कुटुंब व्यवस्था ही राहणारच, कमी होईल पण ती राहील. बरोबर. समावेशकता आहे त्यामध्ये, आणि तडजोड आहे, लवचिकता आहे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्तीतला आनंद आहे. मला एक सुचवायचं होतं, तुम्ही जे मॅडम ब्लॉग लिहिताना अख्खे 2-3 पॅरेग्राफ देता, त्यामुळे रचनाकारांना थोडं मर्यादित होतं ते. म्हणजे 2-3 पॅरेग्राफ ऐवजी 2-3 वाक्य दिली तर एक वेळ ठीक आहे, पण ते फार लिमिटेशन येतं लिहिताना. कोणतं? कथेमध्ये परिच्छेद देतात ते म्हणताय का? कथेमध्ये ना, कथेमध्ये शुक्रवारी जे ब्लॉग कमी करते देतात ना, मी तुमच्या सोयीसाठी देते. 2-3 परिच्छेद दिल्यामुळे खूप तुमच्या सोयीसाठी देते. खूप मर्यादा येतात आणि मग तोचपणा येतो. नाही, पण लेखिकांच्या लिहिण्यात मग तोचपणा यायला लागतो. थोडं म्हणजे व्हरायटी हवी असेल ना तर 2-3 ओळी दिलं तर बरं होईल. चालेल 2-3 ओळी दे, फार बरं होईल. मी जे नवोदित आहेत ना, तर त्यांना लिहायला थोडं प्रेरणा मिळावी, त्यांना अजून लिहायला. माझ्या परिच्छेदानंतर त्यांना 2 परिच्छेद लिहिले तरी जमावेत या अर्थाने मी देते. ते कमी असेल तर कमी देईन. आणि दुसरं म्हणजे शब्द
आता शब्दकथा हा एक इंटरेस्टिंग विषय आहे. हा तो आपण तर तो जून केला पासून तर चालू बरं करूया. होईल. जून पासून चालू करूया. ते 16 जून नंतर. हा 16 जूनला आपल्या ग्रुपला 2 वर्ष होतील, तेव्हा तो चालू करूया. आणि दुसरं म्हणजे अजून हो. बरेच नवीन उपक्रम येणार आहेत, आणि त्याची वाट शेवटचं बघा. म्हणजे परीक्षक बदलून बदलून घेतले. हो अच्छा अच्छा. आणि परीक्षक बदलून बदलून घेतल्यामुळे जरा वेगळं आणि चांगलं वाटतात. हो हो म्हणजे तुमच्यावरचं पण लोड थोडं कमी झाला. एक 10% तरी कमी हो झालं. पण तरी पण मी सगळंच पुन्हा एकदा वाचून घेते, मगच हे करते. त्यांच्या परीक्षकांवर पूर्ण विश्वास, म्हणजे बरोबर आहे. म्हणून विश्वास मी ठेवून पण तरी पण काही चुकून थोड्या गोष्टी राहिल्या असतील तर ते आपण नाही कव्हर नाही करते. म्हणून बोलले. आणि कसं आहे, सगळ्यांनाच आपल्याला नाही पण थोडं सपोर्ट आवश्यक आहे. आणि आवश्यक आहे. बरोबर. आणि सगळ्यांनाच आपल्याला सगळ्या सोबत सामावून न्यायचं आहे. घ्यायचं. त्यामुळं आता त्यामुळे आज सगळ्यांना संधी मिळते. नवोदितांना पण तेवढाच वाव द्यायचा आहे. त्यामुळे सर्व समावेशक असा आपला हा ग्रुप आहे. त्यामुळे थोड्याफार काही गोष्टी इकडे तिकडे होतील त्या तुम्ही समजून घ्यायच्या. आता दृष्टिकोन हा आणि सगळ्यांचे दृष्टिकोन समजतात. हम्म. म्हणजे देवघेव चांगली होती आता त्यामुळे विचारांची, असं मला वाटतं. हो म्हणजे हो नक्कीच. म्हणून मी 10% बोलले, 50% नाही बोलले. चालेल. थोडं तर रिलीफ पाहिजे, आवश्यक आहे. कारण हो हो ओके, थँक्यू मॅडम, व्हेरी नाईस ऑफ यू. खूप छान झाला आजचं चर्चासत्र. सगळ्यांना कुटुंब दिनाच्या शुभेच्छा. तुम्हाला पण खूप छान. आणि हा व्हिडिओ मी बनवते, तुम्हाला पाहायला मिळेल. हो. मग तो तुम्ही तो शेअर करा. धन्यवाद. नमस्कार. ओके थँक्यू थँक्यू. थँक्यू.